जिल्हा फेडरेशनच्या संयुक्त विद्यमाने आज आपल्या विदर्भाकरता समस्त सहकारी पतसंस्थांच्या पदाधिकारी अधिकारी वृंद यांच्याकरता आयोजित या 2 दिवसीय प्रशिक्षण शिबिरामध्ये उपस्थित सहकार क्षेत्रातील ऋषितुल्य व्यक्तिमत्व ज्यांनी मला घडवलं, ज्यांच्यामुळे आज मी आपल्यासमोर उभा आहे, असे आदरणीय जगदीश किल्लोळ सर, कार्यक्रमाला उपस्थित प्रमुख अतिथी, पाहुणे मंडळी, नुकतंच माझ्याविषयी जी काही इन्फॉर्मेशन, माहिती, कौतुकाची थाप आपल्यापर्यंत पोहोचवली अशा फेडरेशनच्या कर्तव्यदक्ष मुख्य कार्यकारी अधिकारी आदरणीय सुरेखाताई लवांडे मॅडम, ज्यांच्या नेतृत्वात गेल्या 20 वर्षामध्ये फेडरेशननी विविध क्षेत्रामध्ये क्रांतिकारक निर्णय घेतलेले आहेत. या जिल्हा फेडरेशनचे अध्यक्ष, माझे सहकारी मित्र सन्माननीय घाटे सर, समस्त पदाधिकारी, उपस्थित बंधू भगिनी, मला आठवतं की एक 4-5 दिवसापूर्वी आमचं कम्युनिकेशन झालेलं होतं आणि मला सांगितलं की मला आज इथे नागपूरला यायचं आहे. नागपूरविषयी वेगळं अटॅचमेंट मला आहे. बँकिंगचे धडे किंवा बँकिंगची सुरुवात ही माझी या नागपूरमध्ये झालेली आहे. मी जरी गेल्या 15-18 वर्षात नागपूरला नसेल तरी माझं स्वतःचं घर हे नागपूरला आहे. नागपूरला आपल्या शाखा पण आहेत आणि त्यामुळे नागपूरविषयी वेगळी अटॅचमेंट असल्यामुळे आज मी आपल्यासमोर उभा आहे. ॲक्च्युली आज माझी फार मोठी मीटिंग पुण्याला होती. दुबईचे आर्किटेक्ट आलेले आहेत पुण्याला, पण सगळं बायकट करून मी आज आपल्यासमोर उभा आहे. माझ्याविषयी आपण जे काही ऐकलेलं असेल तरीही तुमच्यासारखा दिवसभर शाखेमध्ये मुख्यालयात बसून काम करणारा एक सर्वसामान्य कर्मचारी म्हणून तुम्ही मला बघा, तुमच्यातलाच तुमचा प्रतिनिधी म्हणून मला ऐका. आपल्याला संवाद साधायचा आहे. बरेचदा काय होतं की आपण अशा प्रशिक्षण शिबिराला आल्यावर व्याख्यान आणि व्याख्यानाचा विषय हे इतके भारदस्त शब्दप्रयोग आहे की त्यामुळे माझ्यासारखा सर्वसामान्य व्यक्ती बोलायला थोडासा निशब्द होतो. त्यात मला खरंच कल्पना नव्हती की आज आपण किल्लोळ सरांना साक्षात तिथे आमंत्रित केलेलं आहे. कारण आपण जगाच्या पाठीवर कुठलीही स्पर्धा असेल किंवा कुठलेही आव्हान असेल ते समर्थ पेलू शकतो, पण साक्षात जिथे गुरुवर्य असतात त्यांच्यासमोर मी काही बोलणं म्हणजे सूर्याला प्रकाश दाखवण्यासारखं होणार आहे. त्यामुळे आज मला ॲडजस्ट करून घ्या, समजून घ्या. सुरुवातीला ज्या विषयाला धरून आजची ही परिषद आपण आयोजित केलेली आहे त्या विषयाला मी फोकस केलेलं होतं की थोडं त्या विषयाला अनुसरून मला बोलायचं आहे असंच माझ्या मनात होतं. परवा अचानक माझे मित्र आपल्या फेडरेशनचे अध्यक्ष घाटे साहेबांचा कॉल आला की सर विषय कोणता घेत आहे, माझी इच्छा आहे की आपण NPA बद्दल बोलावं. तर चालेल, काही हरकत नाही. पण मी त्यांना सांगितलं मी तयारी केलेली नाही आहे. जे काय प्रॅक्टिकल आपलं असेल जे आपण अवलंबतो त्याचबद्दल आपल्याला बोलता येईल. पण विषय अतिशय माझ्या आवडीचा आहे आणि आपल्या सगळ्यांचं महत्त्वाचं आहे. या विषयाला आपण नाव देऊया सहकाराची उजवी बाजू. कळलं तुम्हाला? सहकाराची उजवी बाजू. NPA याला बँकिंग टर्म्समध्ये असेट्स मॅनेजमेंट म्हणतात. NPA हा फार छोटासा आणि एका विशिष्ट पोर्टफोलिओशी निगडीत आहे, पण त्याचा सर्वार्थाने जर आपल्याला समजून घ्यायचं असेल, कारण आपण आपल्या लहानपणी काय वैद्यकीय सेवा होत्या हे आपल्याला माहिती आहे, पण आज आपल्या मुलाबाळांना जर दवाखान्यात न्यायचं किंवा आपल्याला जायचं असेल तरी कुठलाही डॉक्टर, आधी जे फॅमिली डॉक्टरची संकल्पना होती ती आता कालबाह्य होत चाललेली आहे. आपण चांगल्यात चांगल्या हॉस्पिटलला जाऊन MBBS MD डॉक्टरकडे जाऊन आपण आपले उपचार करण्याचा प्रयत्न करतो. सर्वप्रथम डॉक्टर आपल्याला आपली लक्षणं जरी विचारतो तरीही मॅक्सिमम तो आपल्याला सांगतो की हे रिपोर्ट तुम्ही घेऊन या.
पॅथॉलॉजिकल रिपोर्ट्स असतील, ब्लड असेल, शुगर असेल, इन्सुलिन असेल, जे काही रिपोर्ट्स असतील त्या रिपोर्ट्स त्यांच्यासमोर प्रेझेंट केल्यानंतर ते लोक डायग्नोसिस करतात, अनालिसिस करतात की नेमकं दुखणं काय आहे. त्याच प्रकारे आपल्याला सुद्धा आपलं आरोग्य, आर्थिक आरोग्य जर समजून घ्यायचं असेल, विशेषतः NPA शी निगडीतच मी आज बोलणार आहे, पण तो विषय किती मोठा व्याप्त स्वरूपाचा आणि प्रसंगी आमूलाग्र बदल घडवणारा आहे याविषयी आपण आज समजून घेण्याचा प्रयत्न करू. मी जे सुरुवातीला म्हटलं की विषय आणि विषयाचं नाव हे आपण त्याचं नामकरण मी आता केलेलं आहे की सहकारातील उजवी बाजू. आपण कुठलीही चर्चा करत असताना किंवा एखाद्या विशिष्ट नेतृत्वाविषयी किंवा व्यक्तीविषयी बोलताना म्हणतो की आपण ही व्यक्ती त्यांचा राईट हँड आहे. राईट हँडला फार महत्व आहे. आपल्या जीवनामध्ये आपल्या उजव्या हाताला फार महत्व आहे. उजव्या हाताचं बळ हे फार वेगळं असतं. एक ॲक्युरेसी आपल्या उजव्या हातामध्ये आलेली असते. त्याच प्रकारे आपण ज्या विविध संस्थांचं प्रतिनिधित्व करतो त्या आपल्या पतसंस्थांचा जो पॅथॉलॉजिकल रिपोर्ट आहे, ज्यावरून आपण आपल्या आरोग्याची निगा किंवा स्थिती जाणून घेऊ शकतो, त्याला म्हणतात ताळेबंद, बॅलन्स शीट. इथपर्यंत बरोबर आहे? आपल्या ताळेबंदाला दोन बाजू असतात, एक उजवी बाजू आणि डावी बाजू. डाव्या बाजूला आपण काय म्हणतो? लायबिलिटी, देयता, आणि उजव्या बाजूला आपण म्हणतो असेट्स, संपत्ती. थोडक्यात NPA जर आपल्याला शब्दशः समजून घ्यायचा असेल तर आपले जे असेट्स आहेत ते कसे असावे याच्याशी निगडीत आहे. मग आता आपण उजवी बाजू म्हणजेच आपल्या ताळेबंदाची असेट्स आहे, संपत्ती बाजू ही आपल्याला समजून घ्यायची आहे. असेट मॅनेजमेंट म्हणजे संपत्तीचं व्यवस्थापन करत असताना छोट्या छोट्या गोष्टी सुद्धा अतिशय महत्त्वाच्या असतात. नुकतंच मॅडमने जे सांगितलं की जिथे कुठे मला काम करण्याची संधी मिळाली, आज अतिशय आनंदाचा दिवस आहे की काल गोदावरी अर्बननी संध्याकाळी 1500 कोटीचा पल्ला पूर्ण केला आणि आज मला माझ्या भूमीमध्ये नागपूरमध्ये आपल्यासोबत संवाद साधण्याची संधी मिळत आहे. तर या छोट्या छोट्या गोष्टी अतिशय महत्त्वाच्या असतात. संपत्ती बाजू, असेट साईडची सुरुवात ही कॅश इन हँड पासून होते, आपल्याला आयडिया असेल, आणि कॅश ॲट बँक या दोन्हीशी निगडीत आपला CRR असतो. आपण ऐकतो की कुठल्याही बँकांचं CRR जर डिफॉल्ट झाला तर रिझर्व्ह बँकेला पेनॉल्टी करते, मग ती स्टेट बँक असो किंवा HDFC बँक असो. आणि सगळ्यात प्रकर्षाने बघितलं जातं की तुमची लिक्विडिटी ही तुमच्या CRR सोबतच SLR शी निगडीत असते. त्यामुळे तुमचा CRR डिफॉल्ट होता कामा नये. नेमकं आपल्या बाबतीत काय होतं की आपण क्रेडिट सोसायटी आहोत. ऑलवेज आपला CRR हा प्रमाणापेक्षा जास्त असतो. बरेचदा एक्सेस पैसे आपल्या बँक अकाउंटला असतात किंवा कॅश इन हँडमध्ये सुद्धा असतात. त्याचं जर मायक्रो लेवलला जाऊन आपण नियोजन केलं, प्लॅनिंग केलं, तर मला वाटतं की फार मोठी बचतपेक्षा गुंतवणुकीकरता आपल्याला उपलब्ध जे निधी असतात ती आपण त्यातलं साध्य करू शकतो. तर बचत आणि गुंतवणूक यात सुद्धा फार मोठा फरक आहे. आधी आपण बचतीला खूप महत्त्व देत आलेलो होतो, पण मला वाटतं आता तुम्हाला बचतीपेक्षा गुंतवणुकीचं महत्त्व कळलेलं असेल. थोडक्यात कुठलंही संकट येणार असेल तर आपण काय करतो की आपल्या इथे जुन्या काळामध्ये गोडाऊनमध्ये आपण गहू, तांदूळ, अन्नधान्य साठा करून ठेवायचो. ते मी जर माझ्या घरी एक पोतं गहू साठवून ठेवलं तर याला आपण काय म्हणायचं आहे? बचत. तेच एक पोतं गहू मी माझ्या 10 एकर शेतामध्ये जर पेरलं तर त्याला काय म्हणायचं आहे? इन्व्हेस्टमेंट. बरोबर? गुंतवणूक. फायद्याचं काय झालंय? इन्व्हेस्टमेंट. तर हे महत्व आहे मित्रांनो, इन्व्हेस्टमेंट आणि सेव्हिंग, बचत मधलं. तर CRR आणि SLR. CRR मध्ये दोन पार्ट कुठले? कॅश इन हँड, जी आपल्या शाखेमध्ये, मुख्यालयामध्ये आपल्याकडे उपलब्ध कॅश असेल, ती जी आपल्या ऑर्डरमध्ये ठरवून आपण घेतलेली असेल तितकीच आपल्याकडे असावी. किमान त्यापेक्षाही कमी असेल तर चालेल. ती बँकेत असावी. बँकेत सुद्धा आपल्याला आवश्यक असेल तितकीच असावी. अदरवाईज त्याला आपण गुंतवणुकीच्या रूपामध्ये, इन्व्हेस्टमेंटच्या रूपामध्ये त्याला इन्व्हेस्ट करायला पाहिजे. CRRचं महत्त्व आपण लक्षात घेतलेलं आहे. यानंतरचा दुसरा अतिशय महत्त्वाचा जो पार्ट येतो त्याला SLR म्हणतात, स्टॅट्युटरी लिक्विडिटी रेशो. दीर्घकालीन गुंतवणूक आपण जी करत असतो त्यामध्ये आपल्या सगळ्यांना कल्पना आहे की आपण नेमकी गुंतवणूक कुठे करू शकतो, कुठे करायला पाहिजे
आणि त्यावरून आपल्याला येणारे जे रिटर्न्स आहेत त्यासाठी आधी आपण आपला लास्ट फायनान्शियल इयरचा कॉस्ट ऑफ फंड काढायला पाहिजे. कॉस्ट ऑफ फंड काढत असताना तुम्हाला कल्पना आहे की एकूण आपण स्वीकारलेल्या ठेवी त्यावर आपण दिलेलं व्याज याला अनुसरून आपल्याला आपला कॉस्ट ऑफ फंड हा काढता येतो. आपला ॲव्हरेज कॉस्ट ऑफ फंड काय आहे आणि जिथे कुठे आपण गुंतवणूक करतो आहोत तिथनं आपल्याला काय रिटर्न्स मिळणार आहे. आणि आज सगळ्यात मोठा यक्ष प्रश्न जर आपल्यासमोर असेल स्पेशली क्रेडिट कोऑपरेटिव्ह सोसायटी समोर, तर 1-2 वर्षापूर्वी कोऑपरेटिव्ह बँकांचे ठेवींचे व्याजदर बरे होते. किमान आपण असा एक्सेस अमाऊंट तिथे ठेवू शकत होतो. पण आज असेट मॅनेजमेंटचं महत्त्व या दृष्टीने वाढलेलं आहे की आज कोऑपरेटिव्ह बँकांचे ठेवींचे व्याजदर 5 ते 6% झालेले आहेत. नॅशनलाइज बँका ज्यांचे दर 3.5-4% झालेले आहेत. काही प्रायव्हेट बँका आहेत किंवा स्मॉल बँका आहेत ज्या 6-6.5% आपल्याला देतात. पण मित्रांनो, जेव्हा आपण आपला कॉस्ट ऑफ फंड काढतो तेव्हा तो 8.5-9% वर गेलेला असतो. अशा वेळी केवळ CRR आणि SLR राखण्याकरता, नियमांची पूर्तता करण्याकरता ऑडिटमध्ये ऑब्जेक्शन येऊ नये म्हणून आजच्या तारखेत तुम्ही त्या CRR SLR कडे बघा. माझ्या माहितीनुसार आज आपल्याकडे असा कुठलाही पर्याय गुंतवणुकीचा नाहीये ज्यामधनं तुम्ही तुमचा कॉस्ट ऑफ फंड रिकव्हर करून 2 पैसे कमावू शकत असाल. कारण जिथे स्कोप आहे तिथे आपल्याला परवानगी नाहीये. जे फेडरेशनला माझी आग्रहाची विनंती आहे आदरणीय CEO लवांडे मॅडमला की म्युच्युअल फंडमध्ये किंवा गव्हर्नमेंट सिक्युरिटीज किंवा असे कुठले फंड्स असतात की ज्यामध्ये कोऑपरेटिव्ह सोसायटीला इन्व्हेस्टमेंट करण्याची परमिशन जर मिळाली तर नक्कीच आपण 4 पैसे त्यातनं जास्त कमवू शकतो आणि आपला कॉस्ट ऑफ फंड आणि ही जी जीवघेणी स्पर्धा आहे त्यातलं ओव्हरकम स्वतःला आपण करू शकतो. त्यामुळे आपला CRR किती असावा हे तुमच्याकडे नुकतंच प्राप्त झालेल्या परिपत्रकानुसार नियामक मंडळाने जो निर्णय जाहीर केला आहे त्यामुळे आपल्याला कळलेला आहे. मला ज्या विषयावरती बोलायला सांगितलेलं आहे NPA त्याचं परिपत्रक माझ्याकडे उपलब्ध आहे. ते तुमच्याकडे पण असेल, नसेल तर मी घाटे साहेबांना फॉरवर्ड करतो. ते तुमच्या सर्वांपर्यंत पोहोचवण्याची जबाबदारी घाटे साहेब घेतील. मला असं वाटतं की शासनाने काढलेलं जे परिपत्रक आहे त्यावर आपण चर्चा करू. प्रॅक्टिकली त्या विषयाला न्याय देताना आपण काय केलं पाहिजे याच्यावर आपण थोडंसं फोकस करू. त्यानंतरचा जो महत्त्वाचा भाग येतो तो आपल्याशी निगडीत आहे. म्हणजे आपण सहकार्यातल्या उजव्या बाजूमध्ये बॅलन्स शीटच्या असेट साईडने सुरुवात केलेली आहे. कॅश इन हँड, कॅश अँड बँक, त्यानंतर आपण केलेली इन्व्हेस्टमेंट ज्याला SLR म्हणतो, त्यानंतरचा जो क्रम असतो त्याला म्हणतात लोन्स अँड ॲडव्हान्सेस. आपण जे काही कर्ज वितरण केलेलं आहे त्याचा क्रमांक लागतो. आणि ओव्हरऑल आपला ताळेबंद जर आपण बघितला तर उजव्या बाजूला सगळ्यात मोठा असणारा जो फिगर आहे, सगळ्यात मोठा असणारा जो आकडा आहे तो आपल्या कर्ज वितरणाचाच असतो. त्यामुळे कर्ज वितरित करत असताना आपल्याला आपला जो काही पूर्वानुभव आहे त्याचा सातत्याने अभ्यास करणं गरजेचं आहे. एक आयुष्यभर लक्षात घ्या की आपण बरेचदा काय करतो की इतर पतसंस्था काय करतात, काही गोष्टी नक्कीच त्यांच्या फॉलो करण्यासारख्या असतात, शिकण्यासारख्या असतात, पण प्रत्येक गोष्ट नाही. म्हणजे एखादा जर जिम्नॅस्टिक किंवा एखादा जर ॲथलेटिक असेल, त्यांनी जर नॅशनल लेवलला गोल्ड मेडल मिळालेलं असेल, तो ज्या स्पीडने ज्या वेगाने जितके किलोमीटर धावतो तो प्रयत्न तुम्ही आम्ही करून चालणार आहे का? नाही. त्यांनी काय होईल, आपण आजारी पडू किंवा प्रॉब्लेम होईल. त्यामुळे कुठल्याही इतर पतसंस्थांशी स्पर्धा करू नका. दुसरं कारण याचं असं आहे की तुम्हाला एक गोष्ट माहिती आहे का की फॉरेनला जायचं असेल तर आपल्याला पासपोर्ट काढावा लागतो. पासपोर्ट काढायचं असेल तर आपले फिंगरप्रिंट घेतात. त्याचबरोबर नोकरीत लागत असताना सुद्धा आपल्या सर्व्हिस बुकसाठी PF करता आपले फिंगरप्रिंट्स घेतले जातात. किंवा बऱ्याच ठिकाणी आपण आता अंगठ्याचं महत्त्व डिजिटलायझेशनमध्ये वाढलेलं आहे, हा घेतला जातो. याचं कारण काय आहे की या जगामध्ये तुमच्या सारखा फिंगरप्रिंट्स, हस्तरेषा या जगात कोणाच्याच नाही. हे किती मोठं वैविध्य आपल्यामध्ये आहे, किती स्पेशालिटी आहे. आपण उगाच आपण स्वतःला अंडरस्टिमेट करतो.
म्हणजे याची कॉपी होऊच शकत नाही फिंगरप्रिंटची. इतकं वैशिष्ट्य ईश्वराने आपल्याला प्रदान केलेलं आहे. आपल्याला ओळखायचं आहे, नो युअर सेल्फ. आणि म्हणूनच मला म्हणायचं आहे की इतर संस्थांच्या सोबत स्पर्धा न करता, त्यांनी काय दर ठरवलेले आहे ते न बघता, त्यांच्या प्रॉडक्टची कॉपी न करता, आपल्या परिसरामध्ये आपल्याला उपयुक्त असणारं कुठलं कर्ज वितरण प्रॉडक्ट आहे ज्याला मागणी आहे, जी स्वीकारल्या जाईल. दुसरी महत्वाची गोष्ट, व्याजदर ठरवत असताना स्पर्धात्मक व्याजदर हे ठेवायचेच आहे, पण आपला कॉस्ट ऑफ फंड काय आहे, इस्टॅब्लिशमेंट कॉस्ट काय आहे, ती प्लस केल्यानंतर वर्किंग कॅपिटलच्या 1% प्रॉफिट मला प्राप्त होऊ शकेल, ज्यानुसार माझा ऑडिट क्लास ए राहील. याचा अभ्यास करून आपल्याला आपले कर्जाचे व्याजदर ठरवायचे. स्पर्धात्मक असावे, पण आपल्याला पेलवणारे असावे. आपला बॅलन्स शीट आपल्याला अलाउ करणारे आपले व्याजाचे दर असावे. त्यातल्या त्यात महत्वाचं जर आपण बघितलं, जे ज्याकरता आपली निर्मिती झाली आहे, पतसंस्थांची निर्मिती कशातून झालेली आहे, की जो सर्वसामान्य तळागाळातला ग्रासरूट मधला माणूस आहे, ज्याची पत नाही आहे, त्याची पत निर्माण करण्याकरता आपली निर्मिती झालेली आहे. त्यामुळे अशा वेळी त्याच्याकडे मॉर्गेज द्यायला काही नसतं. ते आता बऱ्यापैकी आपल्याकडे 40-50% मॉर्गेज लोन सुद्धा आपण द्यायला लागले, तर इतर गोल्ड लोन वगैरे आहे. पण पर्सनल लोन, वैयक्तिक लोन, याचा भर आपल्याकडे हा जास्त असतो. आणि हे करत असताना आपल्याला 4 गोष्टी फार महत्वाच्या आहेत. ते कुठलंही कर्ज वितरण करताना तुम्ही या आयुष्यभर 4 गोष्टी महत्वाच्या लक्षात ठेवा. पहिलं याचं आहे की पर्पज ऑफ लोन. कर्ज देताना पहिली गोष्ट कुठली बघायची आपल्याला, पर्पज ऑफ लोन, कर्जाचं कारण काय आहे. दुसरी गोष्ट आपल्याला बघायची रिपेइंग कॅपॅसिटी, त्याची परतफेड क्षमता आहे किंवा नाही. परतफेड क्षमता बघण्याकरता आपण त्याचे ITR बघू शकतो. आपल्याकडे येणारा जो क्लास आहे, जो वर्ग आहे, त्यांच्याकडे ITRच्या पॅनचा अभाव असतो. आता थोडं सुरू झालेलं आहे, पण मोठ्या प्रमाणात आपल्याकडे ITR रिटर्न्सवाले लोक येत नाही. मग अशा वेळी आपली जबाबदारी आहे की आपला जो कोणी अधिकारी कर्मचारी असेल, त्यांनी त्याची आर्थिक शिस्त, त्याच्या व्यवसायातलं त्याला उत्पन्न होणं किती होतं, त्याचे घरातले खर्च किती आहे, दर महिन्याला तो किती बचत करू शकतो, आपण जे त्याला कर्ज देतो आहोत त्या कर्जाच्या EMI इतकी बचत त्याची झालेली आहे का, झाली असेल तर ती मागच्या वर्षभरात त्यांनी कुठल्या स्वरूपात गुंतवलेली आहे किंवा कुठली वस्तू घेतली आहे किंवा तो पैसा त्यांनी व्यवसायात इन्व्हेस्ट केलेला आहे. ह्या गोष्टी जाणून घेणं फार महत्वाच्या असतात. त्यामुळे पहिलं आहे पर्पज ऑफ लोन, कर्जाचं कारण. दुसरं आहे रिपेइंग कॅपॅसिटी, त्याची परतफेड क्षमता काय आहे. तिसरं महत्वाचं असतं सिक्युरिटी. सिक्युरिटी म्हणजे ज्याला आपण तारण म्हणतो. आता यामध्ये वैयक्तिकचा अर्थ असा की त्याची पत हेच तारण आपण वैयक्तिक कर्जामध्ये धरत असतो. शिवाय त्याचे 2 बॉरोवर, 2 गॅरेंटर. गॅरेंटर हा शब्द सहकारात नाही आहे मित्रांनो, हा प्रचलित झालेला आहे. सहकारातला शब्द काय आहे तुम्हाला माहिती आहे, सह आवेदक म्हणतो त्याला. सह आवेदकचा अर्थ काय आहे, को बॉरोवर. जे जितका कर्जदार जबाबदार आहे तितकाच जबाबदार हा सह आवेदक, को बॉरोवर सुद्धा असतो. त्यामुळे आपण जे जामीनदार म्हणतो किंवा यापुढे तुम्ही जर तुमची स्टेशनरी असेल, ती जेव्हा केव्हा संपेल, त्यात जर तुम्ही चुकून जामीनदार हा शब्द दिला असेल तर तो दुरुस्त करा, तिथे सह आवेदक हा शब्द करा, को बॉरोवर त्याला म्हणा. त्यामुळे कायद्याच्या चौकटीत किंवा प्लॅटफॉर्मवर तुम्हाला यश सहज मिळेल. तर तारण वैयक्तिक कर्जामध्ये आपण घेत नाही, पण अशा वेळी त्याची परतफेड क्षमता समजून घेण्याकरता किंवा त्याचे जे काही पोस्ट डेटेड चेक्स असतील हे आपण घ्यायला पाहिजे. 2 सह आवेदक ज्याला तुम्ही गॅरंटर म्हणता ते आपण घेतले पाहिजे. चौथं आणि महत्वाचं आहे एंड यूज ऑफ फंड. पहिलं काय आहे, पर्पज ऑफ लोन. सेकंड, रिपेइंग कॅपॅसिटी. थर्ड, सिक्युरिटी, कर्जाचं कारण, परतफेड क्षमता, सिक्युरिटी म्हणजे त्या कर्जाकरता काय आपण तारण घेतो आहे. चौथं, शेवटचं आणि अतिशय महत्वाचं जे आहे ते एंड यूज ऑफ फंड. ते आपण दिलेल्या कर्जाचा विनियोग ती व्यक्ती कशा करता करते आहे हे फार महत्वाचं आहे. वेदर इट इज डायव्हर्सिफिकेशन ऑफ फंड और मिसयुटिलायझेशन ऑफ फंड. दिलेल्या कर्जाचा विनियोग हा त्याच कामाकरता होतो की नाही हे सगळ्यात महत्वाचं आहे. आणि ही पहिली खुणगाठ आहे NPAच्या प्रवासाची.
जे इथं तुमचा NPA प्रवास आरंभ होतो. दिलेल्या कर्जाचा दिलं पुष्कळदा काय होतं माहिती आहे का, की खरोखर तो जर स्थिर स्थावर असेल, 4 पैसे त्याच्याकडे शिल्लक राहत असेल, अशा वेळी जर तो चैनीच्या वस्तूसाठी कर्ज घेत असेल तर आपल्याला द्यायला हरकत नाही. टीव्ही, फ्रीज, वॉशिंग मशीन आजकाल गरजेच्या झाल्या, त्याला चैनीच्या आपण म्हणू शकत नाही. पण खरोखर त्याच्या मासिक गरजा भागून 4 पैसे उरतात की नाही हे त्याच्या उत्पन्नावरनं, त्याच्या पगारावरनं आपल्याला ठरवायचं आहे. इथे खूपदा आपली गल्लत होते, कारण आपण सहकार्यात काम करतो. आपला रीच, आपला कॉन्टॅक्ट, आपला संपर्क हा चांगला असतो. आपल्याकडे स्थानिक संचालक मंडळ असतं, आपण सगळे स्थानिक असतो, आपल्याकडे पोहोचणारे, ओळखणारे असंख्य लोक असतात. चुकून आपलं नेतृत्व जर सामाजिक असेल, राजकीय असेल, तर अशा वेळी त्यांना सुद्धा नाही हा शब्द फार कठीण जातो. अशा वेळी खरा जो रोल प्ले करायचा तो ब्रांच मॅनेजर, अधिकारी, CEO यांना प्ले करायचा असतो. कारण चौथं आणि महत्वाचं मी तुम्हाला सांगितलेलं आहे की एंड युजर फंड, दिलेल्या कर्जाचा विनियोग. इथे बरेचदा काय होतं की त्याने हात उधार घेतलेले असते, ते पैसे त्याला परत करायचे असतात, अशासाठी तो आपल्याकडनं कर्ज घेतो आणि नेमकी अडचण तिथे होत असते. त्याच्या व्यवसाय वृद्धीसाठी जर खरोखर ते पैसे असेल तर त्यातला येण्याची शक्यता ही जास्त असते. म्हणून कृपया एंड युजर फंडकडे आपल्याला लक्ष द्यायचं आहे. कर्ज मंजूर करत असताना भावनेच्या आधारावर कर्ज मंजूर करायचं नाही. बरेचदा काय होतं माहिती आहे का, की माझा नातेवाईक आहे, माझा कार्यकर्ता आहे, माझा ओळखीचा आहे, माझ्या खूप क्लोज आहे. रिलेशन हे रिलेशनच्या ठिकाणीच असायला पाहिजे. आपले संबंध आहे, दादा तू माझ्या घरी ये, जेवण कर, चहा पी, तुझं काही काम असेल तर मी येतो रविवारी, मी तुला काम करू लागतो. पण बँक आणि आर्थिक निर्णय हे भावनेच्या आधारे आपल्यावर घ्यायचे नाही आहेत. इथे आपल्याला, आपण ट्रस्टी म्हणून काम करतो. आपल्याला जे पॉवर डेलिगेशन कायद्याने झालेलं असेल, प्रशासनाने जे आपल्याला अधिकार दिलेले असतील, ते कसे आहेत, ॲज ए ट्रस्टी म्हणून आपण विश्वस्त म्हणून तिथे काम करतो. आपल्याला ठेवींच्या सुरक्षिततेकरता आपण तिथे बसलेलो आहे. अशा वेळी आपल्याला खूप काळजी घ्यायची आहे. यानंतर जे कर्ज आपण दिलेलं असतं, आपण आपल्या प्रत्येक संस्थेने, प्रत्येक सोसायटीमध्ये, बऱ्याच ठिकाणी तुम्ही करत असाल जे मी आता सांगणार आहे तुम्हाला. आणि विषय NPA हाच आहे, ठीक आहे, NPA मॅनेजमेंट हाच विषय आहे. त्याच्या विषयांतर कधीच होणार नाही. पण माझी पद्धत जी असेल सांगण्याची ती थोडी वेगळी असू शकेल, त्यात काही उदाहरणं सुद्धा येऊ शकतील, पण विषयांतर नक्कीच होणार नाहीये. तुम्हाला ते काळजीपूर्वक लक्षात ठेवायचं आहे. इथे काय होतं की आपण कर्ज त्याला वितरण करतो. कर्ज वितरण केल्यावर मला एक सांगा की आपल्यापैकी किती लोक असे आहेत की एंड युजर फंड दिलेल्या कर्जाचं नियोजन झालं आहे याचं प्रमाणपत्र आपण ब्रांच मॅनेजरकडून मागवतो. तुम्ही कर्ज वितरित केलेलं आहे, त्यांनी त्या कर्जामध्ये दुकानात माल भरलेला आहे, घरात वस्तू घेतलेली आहे, तुमचा कर्ज अधिकारी, कर्मचारी, मॅनेजर त्याच्या घरी किंवा दुकानात गेला, त्यांनी त्या वस्तू बघितल्या, फोटो काढले, फाईलला लावले, किंवा खात्री करून घेतली, बिल घेतलं, टॅक्स इनवॉइस घेतला आणि मुख्यालयाला त्यांनी रिपोर्ट केला की एंड युजर फंड हा प्रॉपर आहे, मी प्रमाणित करतो की दिलेल्या कर्जाचा विनियोग हा योग्य झालेला आहे, दिलेल्या कारणाकरता झालेला आहे, असं प्रमाणपत्र आपल्यापैकी किती लोक घेतात हात वर करा. दुर्दैवाची गोष्ट आहे आणि NPAचं बीज याच एका कारणात रोवलेलं आहे. एकही हात इतक्या मोठ्या सभागृहात वर झालेला आहे. ही खरी आपली शोकांतिका आहे मित्रांनो. खरोखर प्रामाणिक तळमळ असेल तर आजपासून, उद्यापासून तुम्ही ही गोष्ट आरंभ करा. तुमचा NPA कंट्रोलमध्ये राहील. तुम्ही NPA वरती कमांड करू शकाल, नियंत्रण करू शकाल. त्यामुळे एंड युजर फंड हे कायमस्वरूपी आयुष्यावर लक्षात ठेवा. ते प्रमाणपत्र ब्रांच मॅनेजरकडनं मुख्यालयाने मागवायचं आहे. प्रत्येक कर्ज प्रकरणात अजिबात कॉम्प्रोमाइज करू नका. एखाद वेळ चुकून ज्या ज्या प्रकरणामध्ये असे प्रमाणपत्र राहून गेलेले असतात, नेमके तेच प्रकरण NPA झालेले असतात. हा माझा स्वतःचा अनुभव आहे. त्यामुळे या कामात कॉम्प्रोमाइज, दिरंगाई करता कामा नये. ती जबाबदारीच असली पाहिजे. आता मंथ एंडचं महत्व फार आहे, ठीक आहे. आपल्यापैकी किती संस्था अशा आहेत की सॅलरी आपण करतो, कर्मचाऱ्यांचा पगार देतो,
तर कर्मचाऱ्यांना पगार देत असताना कुठली माहिती तुम्ही मागवता ब्रँचमधून कर्मचाऱ्यांची? अटेंडन्स म्हणजे तो महिन्यातले किती दिवस उपस्थित होता की मागवता तुम्ही ब्रँचमधून? मागवता? आणखी काय मागवता? थकीत कर्जदार किती झाले, त्याची रक्कम किती आहे? ठीक आहे, हा वसुलीशी रिलेटेड इन्फॉर्मेशन. आपण जो पगार करणार होता कर्मचाऱ्याचा, तो पगार करताना जो महिन्याच्या शेवटी आपण अटेंडन्स रिपोर्ट किंवा असा एखादं काही माहिती तुम्ही मागवता का? वर्किंग अवर्स, वर्किंग डेज, गोदावरी अम्माचं तुम्ही आहे वर्किंग डेज आणि डिडक्शन. हां, गोडे सर, मंथ एंड को क्या क्या काय मागवतो आपण? काय म्हणतो त्याला? परफॉर्मन्स रिपोर्ट, मंथली परफॉर्मन्स रिपोर्ट. मंथली परफॉर्मन्स रिपोर्ट आम्ही मागवतो. काय काय असतं त्याच्यात? ते नंबर ऑफ सेविंग अकाउंट किती ओपन केले त्या महिन्यात, नंबर ऑफ आर डी अकाउंट किती ओपन झालेले, त्याच्यानंतर किती तुमचे लॉकर्स बुकिंग झालेले आहे ते, आणि विशेष म्हणजे किती तुम्ही एफ डी आणलेली आहे. त्या एफ डीचं जे टार्गेट आहे त्या टार्गेटच्या अगेन्स्टमध्ये तुम्ही किती अचीव केलेलं आहे ते रिपोर्ट दर महिन्याला आम्हाला पाठवणार. ओके. 1 एप्रिलला प्रत्येक कर्मचाऱ्याला उद्दिष्ट केलं पाहिजे. या फायनान्शियल इयरमध्ये हे तुझं उद्दिष्ट आहे. तुला इतक्या सेव्हिंग्स अकाउंट आणायचे, एवढ्या आरडीचे आणायचे, एवढे डिपॉझिट गोळा करायचे, इतकं कर्ज वितरण करायचं आहे. तुझ्या ब्रँचमध्ये जर एनपी असेल तर तुला इतकी रिकव्हरी करायची आहे. त्यामुळे ज्या दिवशी आपण त्याला कर्ज वितरित केलेलं आहे त्या दिवशी तोच तिथेच मी तुम्हाला परत आणू इच्छितो, एंड यूज ऑफ फंड. इकडे कर्जाचं वितरण डिस्बर्समेंट तुम्ही केलं की त्याच क्षणी काय काय व्हायला पाहिजे ते खातं तुमच्या एका शाखेमध्ये किमान 5-6 कर्मचारी असतील की नसतात एका शाखेमध्ये? माझ्या माहितीप्रमाणे 5 लोक असतात. ठीक आहे, जास्त असतात. जर मोठी संस्था असेल तर जास्त कर्मचारी. आपण असं समजू की बाबा आमची संस्था छोटी आहे, लहान आहे, 5 लोकच आहे, शिपाई सोडला आपण त्याच्यातला, ठीक आहे, 5 लोक असतात. तर काय करायचं, प्रत्येक कर्मचाऱ्याला अकाउंट दत्तक द्यायचे. दत्तक हा प्रकार माहिती आहे का? दत्तक मुलं घेतो आपण त्याच्यासारखं. कर्ज वितरण इकडे झालं की लगेच काय करायचं, ते अकाउंट एका कर्मचाऱ्याला आपल्याला दत्तक द्यायचं. ऍक्च्युली हे आमच्या इथे सेव्हिंग अकाउंट ओपन करताना आम्ही करत असतो. बचत खातं उघडलं की ते अकाउंट दत्तक द्यायचं. ज्याचं ते खातं असेल त्याच्या आयुष्यातले जे चढ उतार असतात, ते मुलं 10वी-12वीला आहेत का, त्याला शुभेच्छा द्या. घरात म्हातारा माणूस आहे का, आजारपण आहे का, दवाखाना आहे का, त्या सुखदुःखात सहभागी व्हा. माझा जो कर्मचारी असतो तो त्या ग्राहकाच्या त्याच्या आयुष्यातलं जे काही असेल त्याची पूर्ण इत्तमभूत हिस्ट्री माझ्या कर्मचाऱ्याकडे उपलब्ध असते. त्याच्या भावविश्वामध्ये स्थान निर्माण करणं ही यांची जबाबदारी आहे, ड्युटी आहे. याचा स्पेशल अलाउन्स सुद्धा यांना असतो. त्यामुळे परफॉर्मन्स हा खूप इम्पॉर्टंट आहे आणि तो परफॉर्मन्स रिपोर्ट आम्ही अटेंडन्स सोबत मागवतो. त्याच्याशी रिलेटेड तुमची महिन्याची सॅलरी असते. जे एखादं कर्मचाऱ्याला वाईट वाटतं, ज्यांना माहिती नसेल की बाबा गोदावरीची सॅलरी किती आहे किंवा वार्षिक हाईक किती असतो, नाही की नाही? किती पगार आहे त्यांचा? 57,000. 57,000. कुठल्या पदावर आहे तुम्ही? कुठे? नागपूरला देवनगरला हे ब्रांच मॅनेजर आहे. 57,000 पगार आहे. तुम्ही जॉईन केलं तेव्हा पगार किती होते? 25,000. कधी जॉईन केलं होतं? जून 2016. किती वर्ष झाले? 5 वर्षात किती पर्सेंट वाढला पगार? डबल पेक्षा जास्त झाला. तुमच्या देवनगर शाखेचे डिपॉझिट किती आहे? 48 कोटी त्यांची ठेवी आहे 6 वर्षात देवनगर शाखा गोदावरी. ठीक आहे. तर हे कसं साध्य होतं? आपल्या शहरातलं उदाहरण आहे, आपल्या इथलंच आहे, मुंबई गिंबईचं उदाहरण नाही, आपल्या ह्या मातीतलं आहे. ठीक आहे. तर यासाठी परफॉर्मन्स रिपोर्ट हा महत्वाचा असतो. एंड यूज ऑफ फंड दिलेल्या कारणाकरताच कर्जाचा विनियोग व्हावा. ज्या दिवशी कर्जाचं वितरण झालं त्या दिवशी ते अकाउंट एका कर्मचाऱ्याकडे जावं. त्या कर्मचाऱ्यांनी त्या खातेदारासोबत एक जिव्हाळ्याचे संबंध प्रस्थापित करायचे. शक्य असेल तर रविवारी एखादा त्याला मेसेज जावा. रोज गुड मॉर्निंगचे मेसेज करून आता लोक कंटाळतात, प्रसंगी तुम्हाला ब्लॉक करू शकतात, वाईट इंटेन्शन असू शकतं. बरेचदा महिला कर्मचारी आपल्याकडे असतात, पथ्य पाळायचे असतात आपल्याला.
पण एक कुठल्याही ऑकेजनला आपण तुम्ही सगळे करता, म्हणजे मी काही नवीन सांगत नाही आहे, पण विशिष्ट ज्याला कर्ज दिलेलं आहे त्याच्याकडे महिन्यातनं एक चक्कर आपली असायला पाहिजे, प्रत्यक्ष भेटण्याच्या दृष्टिकोनातून. महिन्यातनं 2 चक्कर त्याच्या दुकानावरून घरासमोरून आपल्या व्हायला पाहिजे. दुकान सुरू आहे की नाही, कसं सुरू आहे, काय सुरू आहे. ज्या दिवशी पहिला EMI त्याचा असतो, तो पहिला EMI ज्या दिवशी असेल त्याच्या 2-3 वाजेपर्यंत तुम्हाला वाट पडायची. एकतर कर्ज वितरण केल्यावर त्याला रिमाइंड करायचं तुम्हाला की साहेब आता तुमच्या कर्जाचा हप्ता 16 तारखेला आहे, 16 तारखेला तुम्हाला EMI पेड करायची आहे. आणि कर्ज देण्यापूर्वी बऱ्याचशा गोष्टी त्याला सांगायच्या असतात. माझ्या इथे आम्ही प्रशिक्षण देतो कर्ज देण्यापूर्वी, आणि हे आम्ही शिकलो फॉरेनला, एशियनमध्ये. लवांडे मॅडम आणि आम्ही विदेशामध्ये गेलेलो होतो आणि फॉरेनमधल्या बँका किंवा क्रेडिट सोसायटी कशा प्रकारे तिथे काम करतात हे मला शिकायला मिळालं. सिंगापूर, मलेशिया, थायलंड आम्ही तिकडे गेलेलो होतो आपल्या जवळ. तिकडे काय करतात, कर्ज देण्याच्या आधी, सभासद करण्याच्या आधी प्रशिक्षण कंपल्सरी आहे. जर त्याने प्रशिक्षण घेतलं तरच त्याला सभासद केलं जातं. कर्ज देणं तर हे त्याच्यानंतरचा विषय आहे. तर आता आम्ही काय केलेलं आहे की त्याला 10-15-20 मिनिटाचं प्रशिक्षण असतं. प्रशिक्षण म्हटलं तर कोणी एक्सेप्ट करणार नाही. आपण त्याला आपल्या मराठीत संवाद म्हणतो, कम्युनिकेशन म्हणतो. पण या कम्युनिकेशनमधनं आपण त्याला लेखी स्वरूपात आणि तोंडी स्वरूपामध्ये हे कम्युनिकेट करतो की हे कर्ज घेतल्यानंतर त्याला काय काय जबाबदारी आहे. पहिली गोष्ट त्याला आम्ही काय सांगतो की ही साधी सहकारी संस्था आहे. आम्हाला शासनाचं कुठलेही ग्रँट, अनुदान, पॅकेज, सबसिडी, वन टाइम सेटलमेंट, पैसा, व्याजमाफी हा प्रकार आमच्या इथे नाही. जे लोक दिवसभर उन्हात आणत कष्ट करतात, कोणी चहावाला आहे, भाजीवाला आहे, तो रोजचे 100-200 रुपये आमच्याकडे भरतो. कोणी आयुष्यभर नोकरी करून PF नाही मिळाली म्हणून त्याला रिटायरमेंटचा पैसा, तो PFचा पैसा आमच्याकडे टाकतो. अशा सगळ्या कष्टकरी लोकांचा जो पैसा आमच्याकडे आहे तो पैसा आम्ही तुला कर्ज स्वरूपात देत आहोत, याचा एकही हप्ता तुला चुकवायचा नाही आहे. दुसरी गोष्ट की आम्ही जे कुठलं सॉफ्टवेअर आमच्याकडे लावून घेतलेलं आहे त्या सॉफ्टवेअरला रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाची मान्यता आहे. आणि फॉर युअर काइंड इन्फॉर्मेशन, कुठलीही कंपनी असो त्यांच्या सॉफ्टवेअरला RBIची मंजुरी ही लागतेच, ती असतेच. आणि असं रिझर्व्ह बँकेने मंजूर केलेलं सॉफ्टवेअर आमच्याकडे आहे. त्या सॉफ्टवेअरमध्ये तुझा जो EMI आहे तो त्या दिवशी जर पेड केला नाही तर आपोआप रात्री 12 वाजता 2% पिनल इंटरेस्ट हा सुरू होतो. दंड व्याजाला हे सुरू होणार आहे. तिसरी महत्वाची गोष्ट की जर त्या दिवशी तुमचा EMI आला नाही तर आमच्यातर्फे तुम्हाला रिमाइंडर कॉल येऊ शकतो. कदाचित आमचा प्रतिनिधी तुमच्यापर्यंत पोहोचू शकतो. कदाचित एक स्मरणपत्र सुद्धा लेखी स्वरूपात तुम्हाला प्राप्त होऊ शकतं. बऱ्याचदा आपल्याला आपला इगो हर्ट होतो, आपल्या भावना दुखावल्या जातात. पहिलाच हप्ता होता, मी आजारी होतो, बाहेर गेलो होतो, गाडी पंक्चर झालेली होती, सुट्टी भेटली नाही म्हणून आलो नाही, पैसे बुडवतो का, कुठं पळून चालतो का, असं सगळं तेव्हा तुम्हाला वाईट वाटू नये. हे त्याच्याकडनं येणारे डायलॉग आधीच आपण त्याला आनंद, कर्ज घ्यायच्या आधी तो सगळं हो म्हणतो. जोपर्यंत त्याच्या हातात पैसा मिळत नाही तोपर्यंत तुमच्या सगळ्या अटी शर्ती त्याला मान्य असतात. त्यामुळे हे काउन्सिलिंग करणं, हे समुपदेशन अत्यावश्यक आहे. हे झालंच पाहिजे. याच्यातच NPSची पायमुळे गरजेली आहे. त्यामुळे ही त्याला सांगायचं आणि त्याला हे सांगायचं की भविष्यात एक गोष्ट लक्षात घ्यायची. हे तर आम्ही लेखी स्वरूपात आमच्याकडे मराठीत लिहिलेलं आहे. आता माझं 5 राज्यात आहे तर मी जिथे कर्नाटकमध्ये कन्नड भाषेत, तेलंगणात तेलुगू भाषेत, गुजरातमध्ये स्थानिक भाषेत आम्ही लिहितो आणि त्याच्या आणि दोन्ही गॅरेंटरच्या सह्या घेतो. त्याच्यावर वाचून दाखवतो, कर्ज अधिकाऱ्याची सही असते. नंतर कर्ज अधिकारी MDला सांगतो की ही पूर्तता मी केलेली आहे, आम्ही वाचन केलं, वाचलं म्हणून त्यांनी सह्या केलेल्या आहे, त्याला समजलं म्हणून त्यांनी सह्या केलेल्या आहे. हे आधी आम्ही करतो कर्ज देत असताना, कर्ज मंजूर करत असताना. त्यामुळे त्याला हे पण सांगतो की उद्या तुझ्यावर कुठलंही आर्थिक संकट आलं, तुला जर या पैशाची परतफेड करता आली नाही तर तुझ्या जामीनदारांना हे पैसे परत करायचे आहेत. खूपदा हे सगळं मोगममध्ये आपण बोलतो, काही होत नाही, 2 सह्या लागते, सह्या करून टाका. आपण थोडंसं कर्ज देण्याकडे कल असतो. कर्ज दिलंच पाहिजे, कारण जरी आपल्याला कर्ज म्हटलं तरी विषय कुठला आहे, असेट मॅनेजमेंट. असेट म्हणजे संपत्ती, ती खरी संपत्ती आहे आपली. डिपॉझिट तर आपली लायबिलिटी आहे, देयता आहे, व्याजासह परत करायची आहे, मागच्या क्षणी करायची आहे.
खरी संपत्तीच आपलं कर्ज आहे, ते तर वितरण करायचं आहे, पण कर्ज असताना कुठल्याही भावनेच्या आहारी न जाता, कुठल्याही धोरणाला बायपास न करता, कुठलाही शॉर्टकट न करता आपल्याला हे पथ्य पाळायचं आहे. दुसरी महत्वाची बाब अशी की त्याला हे सुद्धा जाणीव करून द्यायचे की उद्या जर हे कर्ज थकलं तर तुम्ही ही अपेक्षा करू नका की बाबा इथे वन टाइम सेटलमेंटचा कुठला कार्यक्रम असेल, तुम्ही आम्हाला कर्ज माफ करा, असं काही होणार नाही. यासाठी आम्ही एकच गोष्ट करू शकतो की तुमच्या परिचित जी कोणी व्यक्ती आमच्याकडे असेल, ज्याचे आता उदाहरण गोदावरी अर्बन, म्हणजे ज्याच्या कोणाच्या तुमच्या नातेवाईक मित्राच्या ठेवी गोदावरी अर्बनमध्ये असेल, डिपॉझिट गोदावरी अर्बनमध्ये असेल, आणि त्यांनी जर मला लेखी दिलं की बाबा हा माझा मित्र आहे, भाऊ आहे, हा आर्थिक अडचणीत आलेला आहे, याचं इतके रुपये व्याज माफ करा, माझे जे तुमच्याकडे मुदत ठेवी आहे त्यातून मला जे मिळणारं व्याज आहे तेवढं मला कमी द्या. कळलं का म्हणतात? कळलं की नाही कळलं? त्याला म्हणायचं की मी कमी करतो, तू म्हणशील तसं कर. हे पैसे कोणाचे आहे? ठेवीदारांचे आहे. शासनाचे आहे का? नाही, शासनाचा पैसा नाही आहे, हा सर्वसामान्य माणसाने इथे जमा केलेला आहे. तू कोणीही घेऊन ये, ज्याचं डेलीचं अकाउंट माझ्याकडे असं, चहावाला असं, त्याचे पैसे असं माझ्याकडे, त्याचंही चालते, तिन्हीच अकाउंटही चालते, आरडी चालते, सेव्हिंग चालते, फिक्स डिपॉझिट चालते, काही पण चालतं. तू असा माणूस आण की ज्याचे पैसे आपल्या बँकेत आहे. कर्ज कुठून दिलाय मी तुला? आपल्या सोसायटीतून दिलाय, बाहेरून नाही दिलेला आहे. मग इथे ज्याचा पैसा आहे, ज्याच्या जवळून मी पैसा घेऊन तुला दिलेला आहे, असा तुझा नातेवाईक मित्र ओळखीचा हितचिंतक घेऊन ये. त्यांनी जर एक्सेप्ट केलं की बा हरकत नाही, हा माझा खूपच जवळचा मित्र आहे, खरोखर हा आर्थिक संकटात आलेला आहे, एवढे पैसे माफ कर, त्यांनी लिहून द्यायचे तर माझ्या डिपॉझिट मधनं घेऊन टाका, ताबडतोब माफ करतो. माणूस की आहे, एवढं केलंच पाहिजे, एवढं आम्ही करू. याच्या पलीकडे जाऊन खरंच तुझं जर कारण असेल, कॅन्सर पेशंट असेल, खरोखर अपघात झाला असेल, तर अशा वेळी आम्ही दंडव्याज पण माफ करू शकतो, संचालक मंडळाची मंजुरी घेऊन. तर ह्या गोष्टी तुम्ही प्रकर्षाने कधी सांगायच्या आहे? कर्ज देताना, नंतर नाही. फर्स्ट EMI-च्या वेळ दुपारी 3 वाजता लंच आटोपला, पहिला कार्यक्रम कुठला असला पाहिजे? शाखेतले किमान 4 लोकांनी काय कार्यक्रम केला पाहिजे? मला एक गंमत सांगा तुमच्यापैकी मला वाटतं की 100% सगळ्यांचं कॉम्प्युटरायझेशन झालं, सॉफ्टवेअर आहे. डे स्टार्ट करताना कुठला रिपोर्ट जनरेट होतो सांगा? आपण कॉम्प्युटर सुरू केल्यावर दिवसाची सुरुवात होते तेव्हा कुठला रिपोर्ट आपल्याला समोर येतो सांगा? तो आज येणार आहे. जेव्हा तो EMI पे करायला येतो तेव्हा त्याच्याशी स्माइल करा, बोला, पाणी पाजा, शक्य असल्यास चहा पाजा, 2 प्रेमाचे शब्द बोला, त्याचे हालचाल विचारा. प्रेमाने जग चिंता येते. भारत हा प्रेमानेच आपण विजय प्राप्त केलेला आहे, महात्मा गांधींनी आपल्याला सांगितल्याप्रमाणे. तर प्रेम हे फार महत्वाचं आहे. आपण बळजबरी केली की तिथे तुटेल, हे तुटेल इतकं टाळायचंच नाही आपल्याला. जर तो आलेला नसेल तर इमिजिएट त्याला कॉल करा की आज तुमचा EMI होता आणि तुम्ही आज यायला अपेक्षित होतं, काही अडचण आहे का? तुम्हाला वेळ नसेल तर मी येऊ तुमच्याकडे, मी येऊन आपला EMI भरतो, जेणेकरून तुम्हाला 2% दंड व्याज लागणार नाही. तर आणि जे तुम्ही प्रभावीपणे सांगणार आहात, ज्या तुम्ही गोष्टी सांगितल्या, यात गांभीर्य असायला पाहिजे, यात गंमत नसायला. गंमत आणि गांभीर्यामधला फरक समजून घ्या. जर ते प्रभावीपणे तुम्ही कम्युनिकेट करू शकले तर तो आवर्जून EMI-च्या डेटला हजर राहील. नसेल तर आपल्या प्रतिनिधींनी त्याला कॉन्टॅक्ट करायला पाहिजे, EMI घ्यायला मी घरी येऊ का म्हटलं पाहिजे, त्याला त्याचं गांभीर्य पाहिजे. उद्या मी तुमच्याकडे येतो आणि बँकेत येताना मी तुमचे पैसे आणून भरतो, हे सुद्धा आपल्याला चालेल. हे आपल्याला करायचं आहे. दुसऱ्या दिवशी खाता जमा करायची आहे. जर ती व्यक्ती दुसऱ्या दिवशी सुद्धा आली नाही तर इमिजिएट त्याला स्मरण करतो आणि त्यांचे जे सहआवेदक आहेत, ज्याला तुम्ही जामीनदार म्हणता, त्यांना कॉल केलेच पाहिजे. आणि नंतर तुम्हाला रजिस्टर मेंटेन करायचं आहे. याला असेट मॅनेजमेंटच म्हणतात, पण कर्ज वितरणाशी रिलेटेड ज्यांनी ते अकाउंट दत्तक घेतलेलं असेल किंवा कर्ज अधिकारी असेल, कर्ज अधिकारी हा केवळ कर्ज अधिकारी नसतो, त्याला लोन डिस्बर्समेंट आणि रिकव्हरी मॅनेजमेंट ही दोन्ही संयुक्त जबाबदारी त्याच्यावर असते. आजपासून पुढे जेव्हा केव्हा तुम्ही कर्ज अधिकाऱ्याची नियुक्ती करा, मॅनेजर क्रेडिट म्हणतो आपण त्याला, लोन ऑफिसर म्हणतो, मॅनेजर
जे काही तुम्ही त्याला शब्दप्रयोग करता त्याची ड्युटी लिस्ट देताना त्यामध्ये आवर्जून हा शब्द प्रयोग करा. केवळ कर्ज अधिकारी म्हणू नका. लोन डिस्बर्समेंट अँड रिकव्हरी मॅनेजमेंट, वसुली व्यवस्थापन ही जबाबदारी त्याच्यावर असावी. जर वसुलीची जबाबदारी त्याच्यावर असेल तर कर्ज देताना तो जास्त काळजी घेईल. जर तुम्ही स्वतंत्र विभाग, स्वतंत्र अधिकारी, स्वतंत्र पॉवर डेलिकेट केले, ती डिसेंट्रलायझेशन वर्क म्हणून आपण त्याला सबऑर्डिनेट म्हणून देऊ, ते त्याच्या अधिपत्याखाली असतील, पण सर्वस्वी जबाबदारी तो मॅनेजर, क्रेडिट किंवा लोन ऑफिसरच असला पाहिजे वसुली व्यवस्थापनाकरता. ही सोय तुम्ही करा. थोडं तुम्हाला ऐकायला समजायला पटत नसेल, हे अनुभवाचे बोल मी तुम्हाला सांगतो. तुमची केस स्टँड होईल. केस स्टँड होण्याचं काय महत्व आहे ते सर आपल्याला सांगू शकतील. अदरवाईज फाईल अशी फेकून देतात. ओके, खूप महत्वाच्या गोष्टी असतात या. तर दुसऱ्या दिवशी जर आपल्याला त्याच्याकडे रिस्पॉन्स मिळाला नाही आणि पहिल्याच दिवशी त्याचं जे कारण आहे रिझनिंग हे लिहून घ्यायचं आहे आणि त्याची जी फ्युचर डेट त्यांनी दिलेली असते किंवा कमिटमेंट त्यांनी दिलेलं असतं की आज तो येऊ शकलेला नाही, तो कधी देणार आहे आणि ती तारीख 2-3 दिवस किंवा 5 दिवसाच्या वर नसायचा. त्याला सांगावं किंवा किती दिवस आम्ही नाही थांबू शकणार, 3 ते 5 दिवस खूप आहे. आजकाल इलेक्ट्रॉनिक माध्यम आहे, तो गुगल पे, फोन पे, आरटीजीएस काही पण करू शकतो. आणि जर तुम्हाला त्यातलं ते साध्य झालं नाही तर 3ऱ्या किंवा 5व्या दिवशी तुमचं स्मरणपत्र त्याला जायला पाहिजे, गॅरेंटरला कॉल जायला पाहिजे. तिथे अनालिसिस करा, खरोखर त्याची EMI जी आली नाही त्याचं कारण, त्याचा शोध घ्या. तो जो तिची बाब आहे ती फार गंभीर आहे. तिथे जर तुम्हाला ओळखता आलं तरच तुम्ही NPA ला पायबंद घालू शकाल, त्या अकाउंटला तुम्ही न्याय देऊ शकाल आणि ते गांभीर्य त्याला पण जाणवेल आणि तो प्रवृत्त होईल कर्जाच्या परतफेडी करता. तुमच्यापैकी किती लोकांना बजाज फायनान्सचा अनुभव आहे? हात वर करा. 1, 2, 3, 4 लोक आहेत. काय अनुभव आहे बजाज फायनान्सचा? आपल्यापैकी कोण? 5. बजाज फायनान्सचा काय अनुभव आहे? 3 दिवस आधीपासून कॉल सुरू होतात. तुम्ही पेमेंट केल्यानंतर सुद्धा 2-3 दिवस तुम्हाला कॉल येतात. एका EMI साठी किमान 10 कॉल, 10 मेसेज येतात. खरं आहे की काय? मेंटली हरॅश होता तुम्ही, इरिटेट होता. ही सायकोलॉजी आहे मित्रांनो. वसुली हे शास्त्र नाही, घेऊन घ्या. वसुली हे शास्त्र नाही. वसुली ही कला आहे. वसुली ही आर्ट आहे. कला ही अनुभवातून सिद्ध होत असते. त्यामुळे ह्या गोष्टी फार महत्वाच्या आहेत आणि सायकोलॉजिकली त्याच्यावरती जो इफेक्ट होतो तोच तुम्हाला रिकव्हरी करता सपोर्ट करतो. तिथेच तुम्ही त्या NPA ला रिस्ट्रिक्ट करू शकता. आता असेट मॅनेजमेंट म्हटल्यानंतर आणखी एक महत्वाचा भाग कुठला येणार आहे? आता आपण NPA या प्रकरणाकडे वाटचाल सुरू केलेली आहे. एकूण NPA चे किती प्रकार आहेत मागे तुम्ही सांगू शकता? NPA च्या प्रकारामध्ये सगळ्यात महत्वाचा प्रकार आपण दुर्लक्षित करतो, ज्याला स्टँडर्ड असेट म्हणतात. काय म्हणतात? स्टँडर्ड असेट. ज्या खात्याची नियमित वसुली आपल्याला प्राप्त होत असेल तरीही त्या अशा स्टँडर्ड अकाउंटवर आपल्याला प्रोव्हिजनिंग करावी लागते, तरतूद करावी लागते. तरतूद कशात करायची असते मित्रांनो? नफ्यातनं करायची असते, प्रॉफिट मधनं करायची असते. त्यामुळे स्टँडर्ड असेट करता 0.25 ही फार मोठी अमाऊंट आहे. जसा संस्थेचा आपला आकार असेल त्या आकारानुसारच आपल्याला बॅलन्स शीट इफेक्ट होत असते. त्यामुळे कितीही चांगलं रेग्युलर अकाउंट असेल तरीही कायदा काय म्हणतो की 0.25% तुम्हाला स्टँडर्ड असेटची तरतूद करायची आहे. पहिला प्रकार कुठला? स्टँडर्ड असेट. NPA आपण समजून घेऊया की NPA चे प्रकार किती आहेत. दुसरा कुठला आहे? सब स्टँडर्ड. सब स्टँडर्ड पूर्वी 6 महिन्याचं होतं, बरोबर? किती महिन्याचं होतं? 6 महिन्याचं होतं. त्यानंतर कोरोनामुळे एक फेडरेशनने विनंती केली आणि सहकार आयुक्तांनी आपल्याला तर 1 वर्षाचा ब्रिदिंग अवर्स या संकटातून ओव्हरकम करण्याकरता आपल्याला एक संधी दिलेली होती की सब स्टँडर्ड आपण 12 महिन्याचं करतो, पण त्याचा अवधी हा फक्त मार्च महिन्यापर्यंत आहे. त्यामुळे म्हणजे कुठलं परिपत्रक आलेलं नसल्यामुळे ऍक्च्युली परिपत्रक 2020चं आहे.
माझ्याकडे उपलब्ध आहे, तुम्हाला शेअर करू शकेल. तर 1 वर्षाचा आहे, पण आपल्याला त्या 1 वर्षाच्या दृष्टीने इथे मी आज उभा नाही किंवा मला वाटतं की त्याकरता मला बरोबरच नाही. त्यामुळे प्रिकॉशन इज बेटर दॅन क्युअर हे नेहमी लक्षात ठेवा. आरोग्य माध्यम खुल्लू सर्वसाधारण, आपलं आरोग्य चांगलं असलं पाहिजे. तर फर्स्ट पहिला प्रकार कुठला बघितला आपण, स्टँडर्ड असेल. दुसरा प्रकार जो आहे त्याला काय म्हणतो आपण, सब स्टँडर्ड. सब स्टँडर्डचा कालावधी 6 महिने आहे. कोरोनासाठी वर्षभर केला तो विसरून जाऊ आपण, किती आहे, 6 महिने. आणि नॅशनल बँकांना किती आहे, 90 डेज, फक्त 3 महिन्याचा कालावधी असतो. मला असं वाटतं की आपण सुद्धा नॅशनल बँकेची आपली स्पर्धा असल्यामुळे, कोऑपरेटिव्ह बँकांसोबत आपली स्पर्धा असल्यामुळे, आपले ते समव्यवसायिक असल्यामुळे आपण सुद्धा त्याच दृष्टिकोनातून प्लॅनिंग करायला पाहिजे. आपण सुद्धा आपल्या दप्तरी, आपल्या रेकॉर्डला सबस्टँडर्ड हा 90 दिवसाचा ठेवावा. भले ऑडिटमध्ये सपोर्ट होईल ऑडिटर, त्याच्यात किती 6 महिन्याचा काउंट करेल, पण आपण आपल्या आरोग्याच्या दृष्टीने 90 डेजचा धरायला पाहिजे. तर 6 महिन्याचा आपला सबस्टँडर्ड असतो. सबस्टँडर्ड नंतर 3 प्रकार आहेत, डाऊटफुल 1, डाऊटफुल 2 आणि डाऊटफुल 3. बरोबर आहे, 12 महिने, 24 महिने, 36 महिने. आणि त्यानंतरचा जो प्रकार असतो त्याला आपण काय म्हणतो, लॉस असेल, बुडीत्व संशयित कर्ज. आणि तो 48 महिन्याचा जो वरचा कालावधी आहे. लॉस असेटचा अर्थ काय आहे की जी काही तुमची लोन अमाऊंट असेल तेवढी 100% प्रोव्हिजन तुम्हाला प्रॉफिटमधून करायची असते. आता सबस्टँडर्डमध्ये आपल्याला 10%, 20%, 30% आणि 50% ह्या ज्या प्रोव्हिजन्स आहेत, इकडे स्कोप आहे, इकडे कुशन आहे. प्रॉफिटमधून तितक्या प्रमाणातच आपली प्रोव्हिजन जात असते. हे आपल्या कोऑपरेटिव्ह सोसायटीसाठी झालेलं आहे. पण मित्रांनो, तुम्हाला हे माहिती आहे का की एखादं एनपीएचं अकाउंट असेल, त्या अकाउंटमध्ये त्याचे अकाउंट एनपीए झालेलं आहे आणि त्यानंतर त्यांनी पैसे भरून अकाउंट रेग्युलर केलेलं आहे. आपल्यापैकी किती लोक म्हणतील की आता ते अकाउंट एनपीच्या बाहेर गेलेलं आहे? त्याला काय म्हणतात, अंडर ऑब्झर्वेशन. 1 वर्षभर त्या खात्याला अंडर ऑब्झर्वेशन ठेवायचं आहे. त्यामुळे प्रामाणिकपणे त्याची सुद्धा प्रोव्हिजन आणि काउंट हा एनपीए मध्येच असायला पाहिजे. दुसरी महत्वाची गोष्ट अशी की आपण व्यावसायिक दृष्टिकोनातलं बँकिंग करायलाच पाहिजे. आपण प्रोफेशनल अप्रोच ठेवायलाच पाहिजे. बँकिंगच्या टर्म्स या आपण आत्मसात करायला पाहिजे. प्रशिक्षणाला महत्त्व दिलं पाहिजे. 1400 प्रशिक्षण देतो आम्ही. किती, 1400 प्रशिक्षणाची प्रोव्हिजन गोदावरी आमच्याने केलेली आहे. प्रशिक्षणावरती माझं बजेट 75 लाख रुपयाचं आहे. शेवटचं प्रशिक्षण कुठे झालं तुमचं? मुंबई. कुठे झालं? मुंबईला ग्रँड ॲम्बियन्स चांगला असला पाहिजे. आणि ते कमवू शकतो आपण, प्रोव्हिजन आहे म्हणून आपण करतो, पण त्यांना आनंद वाटावा की आम्ही कुठेतरी प्रत्येक वेळा वेगवेगळ्या डेस्टिनेशनला जातो आहे. एक अट्रॅक्शन मुलांना असतं आणि तिथे चांगले जे विश्वविख्यात लोक असतात, जगप्रसिद्ध असतात किंवा राष्ट्रीय नॅशनल आपल्या विभागातले सुप्रसिद्ध अनुभवी जास्त महत्वाचे प्रसिद्धीपेक्षा, ठीक आहे. असे लोक तिथे आणून त्यांच्याकडनं त्यांना प्रशिक्षण देणं हे फार गरजेचं असतं. कोरोनाच्या कालावधीत आम्ही ई ट्रेनिंग, ई लर्निंगवरती फार महत्त्व दिलं आणि डिजिटलायझेशनच्या माध्यमातून प्रशिक्षण दिलेलं होतं. KYC असेल किंवा असे विविध विषयांचं त्यांना आम्ही प्रशिक्षण दिलेलं होतं. त्यामुळे ते लोक अलर्ट होतात. तिसरा जो प्रकार आहे D1चा, आता आपलं अकाउंट सबस्टँडर्ड झालेलं आहे. सबस्टँडर्ड अकाउंट हे 6 महिन्यांनी होत असतं. आपल्याला 3 महिन्यांनीच इतर बँकिंग प्रणालीप्रमाणे आपण स्वतःला ते गृहीत धरायचं आहे. आणि अशावेळी पहिला कार्यक्रम आपला कुठला असायला पाहिजे, स्मरणपत्र तुमचं गेलेलं आहे. पहिला EMI जर तुमचा आलेला नसेल तर त्याला फोन गेलेले आहे त्या डेटपासून 7 दिवसामध्ये. 1 महिना उलटल्यानंतर त्याच्या को बॉर्डरला, जामीनदारांना आणि त्याला तिघांनाही आपल्याला स्मरणपत्र द्यायचं आहे. शक्यता पडताळून बघायची आहे आणि त्याला सांगायचं आहे. कदाचित तुम्हाला ECS प्रकार माहिती आहे का? ECS मॅन्डेट जर तुम्ही घेतलं तरी ते इक्वॅलंट टू 138 आहे. इक्वॅलंट टू 138 आपल्याला त्याच्यावर ऍक्शन्स घेता येतात. त्याच प्रकारे कर्ज देताना शक्य असेल तर जितक्या EMI असेल, 36 3 वर्षासाठी असेल तर 36 चेक घेऊन घ्या. त्याला सांगा की बाबा हा चेक ऑटोमॅटिक जाणार की ऑलरेडी आम्ही बँकेला डिपॉझिट केलेली आहे. ती भीती, तो धाक, ती धास्ती त्याला असायलाच पाहिजे.
दुसऱ्या महिन्यात जर तुम्ही त्याला कॉम्प्रोमाइज केलं आणि तुम्ही त्याला एक्सक्यूज केलं तर समजायचं की ते प्रकरण क्रॉनिकच्या दिशेने चाललेलं आहे, अवघड होत चाललेलं आहे. दुसऱ्या महिन्यात तुम्हाला 138ची ऍक्शन घ्यायचीच आहे. तुम्हाला अतिशयोक्ती वाटेल, पण जर इतके टाळायचं असेल तर तुम्हाला चेक टाकणं आणि तो बाउन्स करणं गरजेचं आहे. चेक बाउन्स झाल्यावर लिगल नोटीस देणे गरजेचे आहे. हे तुम्ही सबस्टँडर्डची वाट न पाहता सबस्टँडर्ड व्हायच्या आधी प्रिकॉशन घेतलेली खूप चांगली, जेणेकरून तुमचं अकाउंट सबस्टँडर्ड होणार नाही. अकाउंट सबस्टँडर्ड जेव्हा होईल 6 महिने आता झालेले आहे, यातनं जर तुमची रिकव्हरी झालेली नाही आहे असं आपण गृहीत धरलं तर सबस्टँडर्ड अकाउंट झाल्यावर पहिलं काम तुम्ही काय करायचं आहे, तुमच्याकडे किती प्रकारची शस्त्र वसुली करतात. तुमच्याकडे 4 प्रकारची शस्त्र आहे आणि असं कुठल्याच कायद्यात लिहिलेलं नाही की एका शस्त्राचा वापर करत असताना दुसरं शस्त्र वापरू नका, असं कायद्यात लिहिलेलं नाही. माझे कायद्याचे गुरु खूप ज्येष्ठ श्रेष्ठ आहेत, त्यांनी आम्हाला जे काही शिकवलेलं आहे सायमल्टेनियसली तुम्ही काय काय करू शकता, एकाच वेळी तुम्ही काय काय करू शकता, एकाच वेळी तुम्ही त्याचा चेक बाउन्स करून 138ची ऍक्शन घेऊ शकता. त्याच वेळी तुम्ही AR कडे त्याचं प्रकरण टाकू शकता, तुम्ही RRC करता प्रकरण दाखल करू शकता. आपलं सख्य सहकार खात्यातल्या अधिकाऱ्यांशी असावंच, एक वेगळी प्रोव्हिजन त्याच्यासाठी करून ठेवत चला, त्यांना नेहमी प्रसन्न ठेवा. तसं गुरुवारी आपण गजानन महाराज मंदिरात जातो, साई मंदिरामध्ये जातो, तसं तुम्ही रविवार हा ठेवायचा. गमतीचा भाग जरी असला तरी त्यांच्याशी सलोखा हा परवडणार आजच्या धकाधकीच्या जीवनामध्ये. तो जो खर्च आहे, जसा आपण अधिकृतरित्या दर गुरुवारी किंवा रोज कोणाला हात घालतो, पूजा खर्च असतो त्यांनी आपल्या ह्याच्यात पूजा खर्च असते आपला काहीतरी, तशासारखा एक सलोखाचा खर्च सुरू करून टाका, काही लागत नाही. 25,000 वर्षभर तुम्ही AR जॉईंट रजिस्टर तिन्ही ऑफिस करू शकता, पण हे 25,000 ही गुंतवणूक आहे का, हे खर्च नाही. त्याच्याकडे खर्च म्हणून बघू नका. तुमच्या संस्थेची केस गेली की त्याला इंटरेस्ट क्रिएट झाला आणि बांधून टाका पर केस, काही फरक पडत नाही. जो वकील असेल किंवा जे काय रिकव्हरी एक्सपेन्सेस म्हणून हे पैसे कुठे टाकायचे आहे, ज्याचं कर्ज थकीत आहे त्याच्याच खात्यात हे पैसे डेबिट टाका. तुम्हाला खिशातून सोसायटीच्या अकाउंटमधनं 1 रुपया खर्च करायचा नाही, करूही शकत नाही, अधिकार पण नाही. आणि मी तुम्हाला सल्ला पण देते, त्याच्याच खात्याला ते पैसे डेबिट टाका. कर्ज देताना हे सांगा की आम्ही हे करतो. कर्ज देण्यापूर्वी सांगा की याच्यात या कर्जाचा प्रवास कसा असतो, हा प्रवास त्याला प्रशिक्षण म्हणून सुरुवातीला त्याला सांगा की बाबा अशा अशा कारवाया होत असतात. AR कडे तुम्ही 138चा एक पहिला प्रकार झाला. तुम्ही त्याला लिगल नोटीस दिलेली आहे, तुमचा माणूस त्यांच्याकडे गेलेला आहे, म्हणजे प्रत्यक्ष संपर्क साधणे पहिला मार्ग. 138 सेकंड. थर्ड, आपण RRC करता प्रकरण दाखल करणे AR कडे. चौथा मार्ग आजकाल संयुक्तिक राहिलेला नाही. आधी आम्ही कोऑपरेटिव्ह कोर्टात जायचो, पण मी आता तुम्हाला आजच्या तारखेत सल्ला देणार नाही की कोऑपरेटिव्ह कोर्टामध्ये प्रकरण दाखल करा. पण तुमच्या माहितीनुसार काही जर मॉर्गेज लोन असेल, कर्जाची रक्कम मोठी असेल, काही क्रिटिकल समस्या तुम्हाला वाटत असेल, अशा वेळी नक्की तुम्ही कोऑपरेटिव्ह कोर्टात जायला हरकत नाही. ॲट ए टाइम हे 4ही शस्त्र आपण एकाच वेळी एकाच कर्जदाराच्या विरुद्ध वापरू शकतो. याचा परिणाम सायकोलॉजिकली त्याच्यावर होतो, त्याच्या जामीनदारांवर होतो आणि तुमचं संभाव्य डाऊटफुल कडे जाणारं अकाउंट हे सबस्टँडर्ड लेवलला रिकव्हर होऊ शकतं. हे फार महत्वाचं आहे, हे फार गरजेचं आहे. हे तुम्ही रेग्युलर फॉलो करा. इथे तुम्ही थोडं जरी दुर्लक्ष केलं, इथे थोडीशी जरी टाळाटाळ केली, माझी तुम्हाला सगळ्यांना विनंती आहे, प्रत्येक संस्थेने या कामाकरता विशेष तुमची परिस्थिती पाहून 1, 2, 4 कर्मचारी नियुक्त करा. त्यांचं एवढंच काम आहे. आज याची EMI आहे काय नाही. मॉनिटरिंग ऑफ फ्युचर NPA काय म्हणायचं याला, NPA कडे जाऊच नका. NPA कॅन्सर आहे, कॅन्सरमध्ये फार कमी प्रमाण आहे वाचण्याचं. त्यामुळे आपण मी ते सांगणार नाही तुम्हाला किंवा कॅन्सर झाल्यावर काय करायचं, दुर्मिळ आहे, नशिबाचा भाग असतो. त्यामुळे मी तुम्हाला कॅन्सर होऊच नाही त्यासाठी काय करायचं हे मी तुम्हाला सांगायला आलेलो आहे. त्यामुळे यासाठी फ्युचर NPA
मॉनिटरिंग ऑफ फ्युचर एनपीए यासाठी तुम्ही 1, 2, 3, 4 तुमचा व्याप बघून तुम्ही कर्मचारी नियुक्त करा. त्यांचं पूर्ण वेळ काम हेच राहील, मॉनिटरिंग करणं. ह्या ज्या 4 बाबी सांगितल्या या झाल्याच पाहिजे. त्यांनी तो सीओला रिपोर्ट दिलाच पाहिजे. तो त्याचा कर्तव्याचा ड्युटीचा अविभाज्य भाग झालाच पाहिजे. हे तुम्ही फॉलो करा. फर्स्ट आपलं सबस्टँडर्ड ABCD तुम्हाला माहिती आहे. त्यामध्ये आपल्या हातात काय उरलेलं आहे? एकतर त्याची RFC एक्झिक्यूट करणे, रिकव्हरीचा दाखला प्राप्त करून घेणे. रिकव्हरीचा दाखला प्राप्त झाल्यानंतर तुम्ही नियुक्त केलेला तुमचा जो विशेष वसुली अधिकारी आहे 156 156 अंतर्गत त्या वसुली अधिकाऱ्याला काय काय अधिकार असतात याची त्याला जाणीव करून देणं गरजेचं आहे. फेडरेशनचं या विषयावर असलेल्या प्रशिक्षणाला त्याला कंपल्सरी तुम्ही पाठवा. आणि जो विशेष वसुली अधिकारी आहे त्याला कळायला पाहिजे की मला काय काय पॉवर डेलिगेट केली आहे या कायद्याने. तो डीम टू बी जज म्हणजे एका न्यायाधीशाला जे अधिकार असतात ते तुमच्या वसुली अधिकाऱ्याला अधिकार असतात. त्यामुळे त्याचा डेकोरम कसा असावा, त्याचे कपडे कसे असावे, त्याचं बोलणं, त्याचं चालणं, त्याचं छोटंसं का असेल पण एक स्वतंत्र ऑफिस असावं. त्याच्या ऑफिसवर बाहेर बोर्ड लागलेला असावा, विशेष वसुली अधिकारी कार्यालय. जरी तुमच्याच भागात असेल, तुमच्या मुख्यालयाच्या इमारत असेल, त्याची एक रूम वेगळी करा. त्याच्यावरती बोर्ड लिहा किंवा स्टिकर लावा, विशेष वसुली अधिकारी कार्यालय. त्याच्या बोर्ड तिथे नेमप्लेट असायला पाहिजे, विशेष वसुली अधिकारी. त्याची अपॉइंटमेंट घेऊन भेटायला पाहिजे, नाही तर कार्यकाळाला भेटणं. त्याला तुम्ही जितकं महत्त्व द्याल, त्याला जेवढं तुम्ही स्ट्रॉंग कराल. कायद्याने त्याला खूप पॉवर डेलिगेट केली आहे, ज्याचं नॉलेज त्याला नाही आहे, वाचनाचा अभाव आहे, अंडरस्टँडिंगचा अभाव आहे. त्याला कळत नाही आहे की माझ्याकडे काय शक्ती मला प्राप्त झालेली आहे. जे मी आज संकल्प करतो, आज खूप सुंदर योग आलेला आहे. किर्लोर साहेब इथे आहे. 107.5 या विषयावर मी पुस्तक लिहायला सुरुवात केलेली आहे आणि आज मला आनंद होतो तुमच्या समोर शेअर करताना. 107.5 तुम्ही वाचा, तेव्हा मी एक पुस्तक लिहिणार आहे. इतके पॉवर दिलेले आहे 107.5 मध्ये तुम्हाला की त्यात तुमची 99.99% रिकव्हरी होऊ शकते. त्या पुस्तकाचं नाव तुम्ही दिलेलं आहे 107.5. इतकी पॉवर आहे. सहकार कायदा हा खूप चांगला आहे आणि या कायद्याला समृद्ध करण्याचं काम ज्या महाविभूतीने केलं आहे ते साक्षात आज आपल्याकडे उपस्थित आहे. नागपूरकरांना त्यांची किंमत मला आपल्याला आहे, या अर्थी ते उपस्थित आपल्याला आहे. पण समजून घ्या मित्रांनो, इतकी मोठी विभूती आज आपल्यामध्ये बसलेली आहे ज्यांनी कायदे तयार केले आहेत, असंख्य कायदे केलेले आहेत. शेवटचा सहकार कायदा, सहकारी कायदा होता मॅडम आबांनी केला होता ना, तो कायदा किर्लोर सरांनी केलेला आहे. त्यामुळे त्या कायद्याची सामर्थ्य आपल्याला आपण समजून घेणं गरजेचं आहे. परत मी रिपिटेशन करतो की कॅन्सर झाल्यावर काय करायचं ते सांगण्यात काही अर्थ नाही आहे. कॅन्सर होऊच नाही यासाठी जे प्रिकॉशन घ्यायचे आहेत ते अतिशय महत्वाचे आहे. दुसरी महत्वाची गोष्ट की आता तो जो तुमचा विशेष वसुली अधिकारी आहे त्याला RRC प्राप्त झालेली आहे. आता RRCचा अर्थ काय आहे, फुल फॉर्म कोण मागे सांगू शकते? गोदावरी सोडून RRCचा फुल फॉर्म सांगा. हा, येस, रेव्हेन्यू रिकव्हरी सर्टिफिकेट. व्हेरी गुड, व्हेरी नाईस. रेव्हेन्यू रिकव्हरी सर्टिफिकेट. आता हे महसूल कायद्याअंतर्गत आपल्याला प्राप्त झालेले अधिकार असतात. त्या प्रमाणपत्राच्या नावातच किती मोठी शक्ती आहे तुम्ही विचार करा. ज्यावेळी नगर परिषदेचा टॅक्स कलेक्टर कार्यालयाने जरी बोलवला तरी त्याच्यावर जप्ती आणायचा अधिकार ज्या प्रकारे त्यांना असतो तो अधिकार आपल्याला पॉवर डेलिगेशन झालेलं आहे, त्याच कायद्यात झालेलं आहे. इतकी मोठी शक्ती आपल्या हातात आहे. त्यामुळे 107.5 मध्ये जेव्हा आपण जप्ती करायला त्याच्याकडे जात असतो तेव्हा त्याच्या घरावर त्यांनी नोटीस जर घ्यायला नकार दिला, त्याच्या घरावर तुम्हाला नोटीस चिटकवायची आहे. त्याचा फोटो शक्य असेल तर व्हिडिओ शूटिंग तुम्ही करू शकता. आता काही गंमत आहे, तुम्हाला तिथे जात असताना काय काळजी घ्यायची आहे, त्याच्या आधी तुम्ही सगळे सोपस्कार पूर्ण केलेले आहे, तुम्हाला RRC प्राप्त झालेली आहे, जे जे शक्य आहे ते तुम्ही प्रामाणिकपणे केलेले आहे. आता तुम्हाला 107.5 मध्ये जप्ती करता तिथे जर जायचं असेल तर तुम्हाला त्याच्या घरावरती नोटीस चिटकवलेली आहे. घरी जात असताना काय काय पथ्य पाळायचं आहे की आता गृह मंत्रालयाने सुद्धा पोलीस विभागाला आदेश दिलेले आहे की पोलीस प्रोटेक्शन तुम्ही घेऊ शकता. 750 आणि 1100 रुपये एका लेडीज कॉन्स्टेबलचे मला वाटतं 750 आणि 1100 जेल स्टेशन असतात. काय 2-4 हजार भरावे लागतात.
ते तुम्ही एक किंवा दोन लेडीज कॉन्स्टेबल घ्या, एक किंवा दोन पुरुष कॉन्स्टेबल घ्या, मिळाला तर एखादा PSI घ्या, ठीक आहे. त्यांना सोबत तुम्हाला घ्यायचं आहे. आवर्जून प्रोफेशनल फोटोग्राफर घ्यायचा आहे, प्रोफेशनल व्हिडिओग्राफर घ्यायचा आहे किंवा मोबाईलने तरी व्हिडिओ शूटिंग करायची आहे, ठीक आहे. तिथे गेल्यावर महिला कर्मचारी तुमच्यासोबत असायला पाहिजे, 2 किंवा 3, 2 असेल तरी सफिशियंट आहे. पुरुष कर्मचारी असायला पाहिजे. अतिशय सन्मानाने त्यांच्या घरी जा. त्यांनी कुठल्याही भाषेत तुम्हाला शिवीगाळ केली तरी तुम्ही शिवीगाळ करू नका. मी त्यांना रिस्पेक्ट करा. त्यांना म्हणा की बाबा माझ्या कर्तव्याचा भाग आहे, जे कायद्याने मला सांगितलं मी करतोय. नैसर्गिक न्याय तत्वानुसार तुम्हाला आवश्यक तितकी सगळी मुदत दिलेली आहे, तुमच्या जामीनदाराला मुदत दिलेली आहे, त्यात तुम्ही करू शकले नाही. जनतेचा पैसा आहे, आम्हाला परत करावा लागेल. महिलांनी काय करायचं आहे, किचनमध्ये जायचं आहे, पुरुषांनी हॉलमध्ये जायचं आहे, ठीक आहे. एक दोघांनी 2 रजिस्टर घ्यायचे, पेन हातात घ्यायचे. महिलेने काय करायचं आहे की एकूण जर्मनचे डबे 10, अंदाजे किंमत 30 रुपये. आपल्याला कशाला हात लावता येत नाही, गॅसच्या शेगडीला हात लावता येत नाही, धान्याला लावता येत नाही, धान्याच्या डब्याला हात लावता येत नाही, ठीक आहे. तर त्या किचनमध्ये जेवढ्या वस्तू असतील ना त्याची यादी करायची, त्यालाच विचारायचं हे केवढ्याचं घेतलं होतं, अंदाजे याची किंमत किती असेल, वॉशिंग मशीन असेल. आणि जे पुरुष मंडळी आहे, पुरुष मंडळीने हॉलमध्ये काय करायचं, TV, अंदाजे किंमत कुठल्या कंपनीचा आहे, कोणत्या वॉशिंग घेतला होता, आजची किंमत किती असेल, सोफा, खुर्ची, पंखा, लाईटही लिहा. फिलिप्स कंपनीचा 40 वॉटचा आहे, 20 रुपयाचा घेतला होता, लिहा. एकही वस्तू सोडू नका. चादर, कोल्हापुरी चादरी 10 आहे, 1000 रुपयाची आहे, गादी एवढ्या रुपयाची आहे, हे लिहा. गोदरेजचं कपाट जे असेल ते उघडा म्हणा, कपडे सगळे कपडे बाहेर काढा. एकूण 15 साड्या, 10 पॅन्ट, 10 शर्ट. ही यादी जेव्हा तुम्ही तयार करता, त्याची किंमत देता, त्यांना सन्मान देता, रिस्पेक्ट देता, त्यांनी शिवीगाळ केली ते तुम्ही शांततेने ऐकून घेता. अशा वेळी सायकोलॉजी इफेक्ट हा झालेला असतो की मला 80% अशा प्रकरणात मला वसूल प्राप्त झालेली आहे. 20% पैकी 15% प्रकरणात मला पॉझिटिव्ह चेक प्राप्त झालेले आहे नातेवाईकांचे. त्याचा जो सासरा असतो किंवा साळा असतो ते लोक त्यांचे नातेवाईक येऊन मदत करतात, ठीक आहे. मुलीकडची मंडळी, मुलीचा बाप जाऊ द्या बाबा, पदर असतो, ठीक आहे. आता काही ठिकाणी वाईट अनुभव येतो. कर्ज देताना जर तुम्ही व्हिजिट केली नसेल, त्याची आर्थिक शिस्त, त्याची संगत, जे तुम्हाला परफेक्ट माहिती जर घ्यायची असेल ना, तर एकदा त्याच्या दुकानाला व्हिजिट द्या. तो नसताना त्याच्या शेजाऱ्याला विचारा. घराचा शेजारी आणि व्यवसायाचा शेजारी हा परफेक्ट माहिती तुम्हाला देतो तो माणूस कसा आहे. तर ही माहिती तुम्हाला पाहिजे, म्हणजे पुढे संभाव्य धोके तुमचे ठेवू शकतात. आता 2% प्रकरणात तुम्हाला येणारे अनुभव सांगतो. तुम्ही घरी गेले, माणूस घरात राहते, बाई समोर येते, बाई शिवीगाळ सुरू करते, ठीक आहे. मी माझी प्रयोग सांगतो, कुठे केला ती सांगतो. नागपूरमध्ये मोमीन पुण्यात केलेला प्रयोग आहे, लक्षात घाबरायचं नाही, काय होतं, खूप कायद्याने पॉवर केली. ती अतिशयोक्ती होती पण ती मला करावी लागली, ती तुम्हाला सांगतो. इथेच केली आहे, या शहरात केलेली आहे. तर बाई समोर येणार, बाई आकार तांडव करणार. बरं, आधी काय व्हायचं की तुम्ही पोलिसला तक्रार करते तर पोलीस तुमच्या सोबत आहे, व्हिडिओ शूटिंग सुरू आहे, त्यामुळे ती खोटे आरोप तुमच्यावर लावू शकत नाही. अशा ठरलेल्या डायलॉग असतात. आता आजकाल तो कमी झालेला आहे की बाबा मी रॉकेट टाकून पेटवून घेईन. आमच्याकडे हा प्रकार खूप होता. आजकाल रॉकेट भेटणं बंद झालं, पेट्रोल टाकून पेटवून घेईल हा प्रकार असतो. विश्वास ठेवा माझ्यावर. मी काय करायचं माहिती 5 लिटरची डबकी, ठीक आहे, त्यामध्ये रंग टाकलेलं पाणी आणि त्याला रॉकेलचा वास ही असायचा. रॉकेलचा वास येईल असं त्या प्लास्टिकला रॉकेल लावायचं बाहेर, आतमध्ये पाणी असायचं, त्याला तो हिरवा रंग टाकून रॉकेल सारखा दिसणारा डबकी मी सोबत ठेवायचो, माचीस सोबत ठेवायचो. त्या बाईने म्हटलं की मी पेट्रोल घेतो की लगेच माझ्या रॉकेल द्या, लगेच खिशातून माचीस काढून द्या. हा प्रयोग मी केला आहे. त्या बाईला म्हटलं हे रॉकेल हे पेट्रोल हे पोलीस आहे, हे व्हिडिओ सुरू आहे, आत्महत्या करणं कायद्याने गुन्हा आहे, तुला काय करायचं, तुला स्वातंत्र्य आहे. संविधानाने इतकं स्वातंत्र्य दिलंय की तू काय करू शकतो, पण कायद्याचं उल्लंघन नाही करू शकत.
कुठल्याही बाईने आजपर्यंत अंगावर वाकून घेऊन पेटून घेतलं नाही. आलं का लक्षात? त्यामुळे घाबरू नका. तुमचा विल पॉवर हा खूप महत्वाचा आहे. तुमचा वसुली अधिकाऱ्यामध्ये काही नसलं तर चालतंय, कायद्याचं नॉलेज नसलं चालतंय, त्याचा विल पॉवर स्ट्रॉंग असला पाहिजे. त्यामध्ये प्रसंगावधान राहून निर्णय घेण्याची क्षमता ही असली पाहिजे. या गोष्टी अतिशय महत्वाच्या आहेत असं मला वाटतं. 107 मध्ये तुमची 99% रिकव्हरी झालेली असते आणि त्यात जर ती झालेली नाही तर मग प्रसंगी आपल्याला ती प्रॉपर्टी जप्त करणे, जप्त केल्यानंतर त्याची ऑफसेट प्राइस, ज्याला फायनल स्टेजकडे मी आलेलो आहे. 1% प्रकरणामध्ये आपल्याला काय करावं लागतं, त्याचं पुनर्मूल्यांकन करणे, कलेक्टरकडे किंवा जो सक्षम अधिकारी शासनाने एसडीओ सारखा नियुक्त केलेला आहे त्याच्याकडनं आपल्याला ऑफसेट प्राइस घ्यायची आहे, न्यूजपेपरला जाहिरात द्यायची आहे, त्याचा लिलाव करायचा आहे. आता इथे सुद्धा एक टेक्निक मी तुम्हाला सांगतो. बरेचदा काय होतं की एका विशिष्ट समुदायाला जर तुम्ही कर्ज दिलं असेल तिथे फार अडचण होते. तुम्ही कर्ज देताना ती पण खूप काळजी घेतली पाहिजे. विशिष्ट समुदायाला कर्ज घेताना किंवा विशिष्ट समुदायाच्या गर्दीमध्ये जर ते घर असेल अशा ठिकाणी, मी जे तुम्हाला उदाहरण दिलं की माझ्यावर काय प्रसंग ओढवलेला होता, तर तिथे तुम्ही तुमचा जो ऑप्शन आहे आयुष्यात आपल्या डिक्शनरीमध्ये अपयश हा शब्द नसावा, फेल्युअर हे नसावं आपल्या आयुष्यामध्ये. सक्सेस असलंच पाहिजे. प्लॅनिंग केलं तर ते नक्कीच होतं. तर आपला जो लिलाव आहे, आपला जो आपल्याला बिडर उभे करायचे आहे, त्यासाठी मी तुम्हाला एक तंत्र सांगतो की ज्या तारखेला आपल्याला ऑफसेट प्राइस मिळालेली आहे, आपण लिलाव जाहीर केलेला आहे, पेपरला जाहिरात दिलेली आहे, त्याच्या आधीपासून तुम्हाला काय तयारी करायची आहे, तुम्हाला बिल्डर उभे करायचे. तिथे तर जे लोक येतील, काही लोक येतात, रिंग करतात, अशा बऱ्याच टीम असतात मार्केटमध्ये, पण तुम्हाला तुमची टीम उभी करायची आहे. कोणीही खरेदीदार नसेल अशा वेळी आपण आपले खरेदीदार तिथे उभे करायला पाहिजे. त्याच्या सायकोलॉजी इफेक्ट त्याच्यावर होतो की माझं घर चाललं, लोक तयार आहे, बोली लावत आहे. आपले 3-4 लोक असले पाहिजे बोली बोलायला. जेव्हा आपले माणसं त्या घराची बोली लावतात, ती बोली वाढत जाते. आपण पण ठरवून द्यायचं की बा कुठल्या परिस्थितीत आपल्याला हे परवडणार आहे. अशा तुम्हाला हे पण बघायचं आहे, खरोखर एखाद्याला प्रॉपर्टी विकत घ्यायची आहे असा गरजू असेल तोही बघायचा, किंवा एखादा असा व्यवसाय बसवायचा, ब्रोकर जो प्रॉपर्टी खरेदी विक्री करतो त्यालाच बिल्डर म्हणून उभं करायचं आहे. त्यामुळे आपण ऑफसेट प्राइस मिळाली, आपण लिलावाच्या पेपरला जाहिरात दिली, आपण लिलाव ठेवला, तुमच्या पेपरमधली बातमी वाचून लोक येतील आणि तुमचा लिलाव यशस्वी होईल या भ्रमात भविष्यावर न राहता आपले बिल्डर आपण आपल्या प्लॅनिंगने तिथे उभे करून त्यांना बोली बोलायला लावायची. या सुद्धा माझा वैयक्तिक अनुभव असा आहे की 99% यश आपल्याला येतं. जशी बोली लागत जाते तसे तसे त्याचं डीपी हाय होतं किंवा ते लोक मग धावपळ करतात. त्यांना कळतं की आता आपल्या हातातून गेलं, आता आपल्या घराचा लिलाव होणार. आणि एक इमोशनल अटॅचमेंट लोकांचं असतं. मी सगळ्यात मोठं पत्र कुठलं पाहतो मित्रांनो सांगतो, माझ्या कर्जाची जी एक्सपोजर लिमिट आहे किती असेल अंदाज करा. एका माणसाला गोदावरी गंगा किती रुपये कर्ज देऊ शकते, त्याला कमाल कर्ज मर्यादा म्हणतात. एक्सपोजर लिमिट किती असेल सांगा? 19 कोटी. किती आहे? इंडिव्हिज्युअलची 19 कोटीची मर्यादा आहे. ठीक आहे, ग्रुपची 40 पर्यंत जाते, 25 ते 40 पर्यंत. असे कर्ज आम्ही दिले नाही का? दिलेले आहे. चांगल्या चांगल्या लोकांना द्यावं लागतं. आपण जसं जसं आपली संस्था मोठी होत असते तसे तसे आपल्या ओळख्या, परिचय, रिलेशन, कॉन्टॅक्ट सगळ्यांची असतात, त्यांना कर्ज द्यावं लागतं. पण मी माझ्या आयुष्यात जे पथ्य पाळलेलं आहे, एक तर आता माझ्या बाबतीत माझे जे फाउंडर आहेत ते खासदार आहेत, ते काय पक्षाचे आहेत. मी तिथे 1.5 वर्ष लावला निर्णय घ्यायला. मी नाही म्हणलो होतं त्यांना जॉईन व्हायला. म्हटलं तुम्ही पॉलिटिकल आहात, तुम्ही नाही म्हणू शकत नाही, तुम्हाला भावनेच्या आधारावर निर्णय घ्यावे लागतील. ते सगळं जेव्हा त्यांनी मान्य केलं किंवा मी इंटरफेअर करणार नाही, त्यावेळी मी तिथे जॉईन केलं. त्यात ज्या दुरुस्त्या करून घ्यायच्या, ज्या लेखी घ्यायच्या, ते सगळं मी करून घेतलेलं होतं. दुसरी महत्त्वाची गोष्ट अशी की मोठे कर्ज देत असताना तो आपल्याला काय करतो की मोठी डेव्हलप झालेली साईट, एखादी बिल्डिंग किंवा एखादं प्राईम लोकेशन, घर, मार्केटमधलं दुकान, हे तो तुम्हाला गहाण ठेवतो. एक आवर्जून लक्षात घ्या मॉर्गेज लोन देताना की कधीही
त्याची जी इमोशनल अटॅचमेंट असते ती त्याच्या राहत्या घरामध्ये असते. त्याला एक सांगायचं की आमचं कर्ज धोरण असं आहे, प्रत्येक संस्थेची लोन पॉलिसी असली पाहिजे, नसेल तर ती ड्राफ्ट करून घ्या. त्या संबंधात मी पण तुम्हाला काही मदत करू शकेल लोन पॉलिसी करण्यामध्ये. तर प्रत्येकाने आपले कर्ज धोरण तयार करा. त्यामध्ये पहिली अट टाका की राहतं घर हे आपल्याला त्यांनी दिलंच पाहिजे. काय होतं माहिती आहे का, की तुम्ही त्याची 1 कोटी कर्ज दिलं, 5 कोटीची त्याची प्रॉपर्टी तुमच्याकडे गहाण आहे, पण ती जी प्रॉपर्टी आहे ती कुठली लेआउट आहे, बिल्डिंग आहे, दुकान आहे, त्याचं घर नाही आहे, तर त्याच्यावर तितका परिणाम होत नाही. घर म्हटलं त्या घरात त्याची आई असते, त्याचे मुलं बाळ असतात, त्याची पत्नी असते. घर म्हणजे इज्जत, हे लिहून घ्या. घर म्हणजे इज्जत, आबरू. आणि प्रत्येक व्यक्ती कितीही वाईट असला तरी त्याला थोडी तरी इज्जत असते, आबरू असते, इमोशनल अटॅचमेंट असते. स्वतःची नाही तर किमान मुलाबाळांची, आईची तरी असते. त्यामुळे घरच आणि घर हे इतर प्रॉपर्टी, ॲडिशनल प्रॉपर्टी म्हणून त्याला मला तू काही दे, प्रायमरी सिक्युरिटी मला तुझं राहतं घर लागेल, हे माझं कर्ज धोरण आहे. मंजूर असेल तर पुढचा विचार करू. कर्ज मंजूर करायच्या आधी, कर्जाला होकार द्यायच्या आधी पहिली अट सांगा, राहतं घर पाहिजे. भावनेच्या आहारी जाऊ नका, दडपणामध्ये येऊ नका. कुठलाही आमदार, मंत्री, खासदार वसुलीला येत नाही. तो सरळ सांगते आमच्याकडे 100 कार्यकर्ते येतात, आमचं काम आहे, आम्ही फोन करतो, तुम्ही बँकेला तुम्ही काय पाहिजे. हा अनुभव आहे. त्यामुळे कुठलाही भाऊ, दादा, आमदार, खासदार, मंत्री हुरळून जाऊ नका. ठीक आहे. आणि तुम्ही तुमच्या कामात काटेकोर राहा. घर घ्यायचं आपल्याला, घराचा ऑप्शन करताना बिल्डर कसे उभे करावे हे सुद्धा तुम्हाला मी सांगितलेलं आहे. आणि त्या बिल्डरच्या माध्यमातून तो ऑप्शन करून आपल्याला आपली रिकव्हरी साध्य करून घ्यायची आहे. मला वाटतं की मला जो विषय दिलेला होता असेट मॅनेजमेंट किंवा NPA व्यवस्थापनाचा, यात टेक्निकली ज्या बाबी आहेत म्हणजे त्याला विस्ताराने सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे, पण जे परिपत्रकामध्ये जे लिहिलेलं आहे त्याचं रिपिटेशन मी केलेलं नाही. ते माझ्याकडे उपलब्ध आहे, घाटे साहेबांना पाठवतो, ते तुम्हाला पोहोचेल. पण जो विषय मला दिला होता त्या विषयाला न्याय देण्याचा, त्याचे काय माझे अनुभवाचे पूर्ण होते ते शेअर करण्याचा मी प्रामाणिक प्रयत्न केलेला आहे. आपल्याला आवडला असेल आवडलं मला कल्पना नाही, पण भविष्यात पुनश्च आपण नवीन विषयासोबत परत आपण भेटूया. घाटे साहेबांचं माझं प्रेमाचं स्नेहाचं नातं आहे. अपेक्षा करतो की ते परत ही संधी तुमच्याशी संवाद साधण्याची मला नक्कीच प्राप्त करून देतील. कुठलाही विषय त्या विषयाला न्याय देण्याकरता 1 तासाचा अवधी हा खरंच कमी असतो मित्रांनो. एका विषयाला धरून एक कार्यशाळा सुद्धा आपण करू शकतो. केवळ असेच मॅनेजमेंटवर आपण 3 दिवस सुद्धा घेऊ शकतो. इतका वास्ट तो सब्जेक्ट आहे. त्यामुळे त्याला सारांश स्वरूपात, संक्षिप्त स्वरूपात त्याचं गांभीर्य सांगण्याचा, त्याचं सार सांगण्याचा ती प्रयत्न केलेला आहे. निश्चित आपल्याला आवडला असेल अशी अपेक्षा व्यक्त करतो. मला आपल्या सगळ्यांची संवाद साधण्याची संधी प्राप्त झाली, सरांची भेटण्याचा योग आला, त्याबद्दल मी पुनश्च एकदा महाराष्ट्र राज्य पतसंस्था फेडरेशनच्या कर्तव्यदक्ष मुख्य कार्यकारी अधिकारी, आमच्या मार्गदर्शक आदरणीय सुरेखाताई लवांडे मॅडम, त्याचबरोबर जिल्हा फेडरेशनचे अध्यक्ष माझे मित्र सन्माननीय घाटे साहेब, समस्त फेडरेशनचे पदाधिकारी, मी आपले आभार व्यक्त करतो. थँक्यू व्हेरी मच.